थोड्याच वेळात विक्रांत आपल्यासोबत जॉईन होतील. विक्रांत रिक्वेस्ट पाठवली आहे, थोड्याच वेळात तो आपल्यासोबत जॉईन. नमस्कार विक्रांत. जय नमस्कार. गणेश. नमस्कार. जय गणेश. जय गणेश. विक्रांत, आपण एक नवीन पर्व सुरू केला आहे, हॅशटॅग आठवणीतला गणेशोत्सव. तर त्याचा हो 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 पहिला तूही सुरू केला आहे एक जुनी आठवणी, तर हो. त्याबद्दल आणि तुझ्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. आता जसं तू चालू केलंस आठवणीतला गणेशोत्सव, तो म्हणजे खूप म्हणजे मला आवडला. पहिली गोष्ट की हा कॉन्सेप्ट चांगला आणलास तू. त्याच्यामुळे काय झालं की जुन्या जे फोटोज आहेत, मूर्त्यांचे फोटोज आणि जुना काळाचा म्हणजे गणेशोत्सव तो आपल्याला बघायला भेटतोय. आणि हे खूप चांगलं झालं. म्हणजे जेव्हा खूप आधी जेव्हा तू वेबपेज चालू केलेलास मुंबई गणपती, तेव्हा कोणताही वेबपेज नव्हता. एक फक्त वेबपेज होता, आय थिंक खेतवाडीचा गणराजचा वेबपेज होता आय थिंक त्या टायमाला. लॉर्ड पण गणेश लॉर्ड गणेशा म्हणून होतं. हो. मग तू चालू केलास तो मुंबई गणपती, तो सार्वजनिक मंडळासाठी. तर तिथून म्हणजे आणि त्यानंतर मी चालू केलं होतं मुंबई गणपती फोटो अल्बम. तर हे या दोघांचा दृष्टिकोन एकच होता आपला, की आपल्याला म्हणजे गणपती बाप्पाचा जो जुना काळचा जो गणेशोत्सव आहे, आठवणीतला गणेशोत्सव, म्हणजे जो आपल्या आधी एवढे मोठे मूर्त्या झाल्या आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये झाले, तर तो आपल्याला बघायला भेटावे आणि लोकांकडून आपल्याला जुने फोटोज भेटावे. तर या प्रकारे आपण सुरू केला होता. आणि त्याच प्रकारे आता तू एक नवीन ट्रेंड चालू केलास, आठवणीतला गणेशोत्सव. खूप म्हणजे आवडला आणि लोकांना पण खूप आवडतोय तो. आणि तुझं पाहून मग मी पण सुरू केला तो हिस्ट्री ऑफ गणेश फेस्टिवल म्हणून. तर त्याच्यामध्ये कसं माझ्याकडे जे कलेक्शन आहेत, जे माझ्या वडिलांनी फोटो काढलेले किंवा काही मी फोटो काढले, तेव्हा मी लहान होतो, 5वी 6वीत असेल आय थिंक. तर त्या टायमाला माझ्याकडे वडिलांचा रील कॅमेरा होता. त्या कोडॅक रील कॅमेराने मी फोटो काढलेले. तर त्या काळचे किंवा माझ्या वडिलांनी जे पेपर कटिंग वगैरे जे काय जमवलेत, तर तो मी हिस्ट्री ऑफ गणेशोत्सव हा हॅशटॅग वरून मी माझ्या वेबपेज मध्ये, वर्ल्ड गणेश या वेबपेज मध्ये मी करतोय. आणि माझ्याबद्दल सांगण्यात आलं तर मी गणपती बाप्पाचे स्केचेस करतो. तर ते वेगवेगळ्या कॉन्सेप्टनी, म्हणजे कॉन्सेप्ट बेस्ड असतात बेसिकली. कारण मला म्हणजे वाचण्याची वगैरे खूप आवड आहे. आणि माझे आजी आजोबा होते, तर ते मला गणपती बाप्पाचे गोष्ट वगैरे सांगायचे. तर त्यानुसार म्हणजे मी स्केचेस, कॉन्सेप्ट वगैरे आणि त्या स्टोरीज, जे आजी आजोबा मला गणपती बाप्पाच्या स्टोरी सांगायचे किंवा विष्णूची स्टोरी किंवा शंकर भगवानाची स्टोरी वगैरे सांगायचे, त्या स्टोरीज वरती बेस मी चित्र काढायचो. हे लहानपणीपासूनच करायचो. मग तशा प्रकारे मग आपल्याला हळूहळू गणपती बाप्पाचे तसं चित्र काढायला लागलं. त्या चित्रातून पेंटिंग्स वगैरे मधून मूर्त्या वगैरे बनायला लागल्या. आणि तसं करून म्हणजे माझं एक हे गणपती बाप्पाच्या कृपेने आज ऍज अन गणपती बाप्पाचं हे सेवा करतो एवढी, तर त्याच्यामुळे मला ओळखलं जातं. दुसरी गोष्ट ते तर आहेच, त्यासोबत मी इको फ्रेंडली मूर्त्या बनवतो. आणि मोठ्या इको फ्रेंडली मूर्त्या कागदाच्या वगैरे साहित्याने आणि इको फ्रेंडली साहित्याने मूर्त्या बनवून मी इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा वगैरे प्रचार करतो वगैरे. आणि अजून गोष्ट सांगायला तर तसं काय खूप काय करतो, पण एक माझं मेन जे मी करतो ते आहे, माझे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी स्वतः डायरेक्टर आणि रायटर आहे. आणि स्वतः ऍज अ डायरेक्टर मी माझी मूवीज येणार आहेत आता. पुढच्या येत्या काळात माझ्या मूवीज बघायला भेटतील. मी बाहुबलीच्या टीम मध्ये, म्हणजे जे लेखक आहेत बाहुबलीचे, विजेंद्र प्रसाद सर, त्यांच्यासोबत असिस्ट पण करतो. आणि पुढेही म्हणजे होपफुली पुढेही पण करीन असं आहे. अजून खूप काय आहे तसं, तर आपण घेऊ पुढे. खूप काही केलंय, खूप काही करायचंय. खूप काय करायचंय. पण एक गोष्ट आहे की कुठेही थांबायचं ना, आपल्याकडे टॅलेंट आहे त्याचा वापर केला पाहिजे. कारण आपण जोपर्यंत आपल्या टॅलेंटला पॉलिश नाही करत, तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. म्हणजे टॅलेंट असून काही अर्थ नाही. तर आपली हॅशटॅगच आहे आता आठवणीतला गणेशोत्सव. आणि हो हो हो. आठवणीतला गणेशोत्सव ही टॅगलाईन ठाकूर साहेबांशिवाय तर पूर्ण होऊच नाही शकत. कारण तुझी सुरुवात या खरोखर. फिल्म मध्ये त्यांच्यामुळेच झाली, माझीही त्यांच्यामुळेच हो. झाली.
आणि इव्हन आपल्या हो, दोघांची हो, भेटही त्यांच्यामुळेच झालेली. त्यांच्यामुळेच झाली. हो, आणि त्यांच्या कारखान्यातच आय थिंक भेटलो होतो. हो नाही, दुसऱ्यांदा कारखान्यात भेटलो. पहिल्यांदा आपण भेटलेलो गुढीपाडव्याला. नाही, आपण पहिला कारखान्यात भेटलेलो. कारखान्यात भेटलो. तू मी ओके. आणि सिद्धेश होतो त्यावेळेला, सिद्धेश दिकोळे. सिद्धेश दिगोळे होतो. हो हो हो. त्यावेळेला आपण पहिल्यांदा हो हो हो. हा थोडं आपलं व्हिडिओ चॅट सारखं कन्व्हर्सेशन होईल. हो हो मला हो. सांग ना, बोला. स्केचेसची सुरुवात ही तू कशी केलीस? स्केचेसची सुरुवात म्हणावी तर माझे लहानपणीपासूनच मी करायचो स्केचेस वगैरे. पण हे गणपतीच्या दृष्टीकडे म्हणजे कसे वळले ह्याची मी स्टोरी सांगतो. की मी तेव्हा खूप लहान होतो आणि मला गणपती बाप्पाची वगैरे खूप आवड होती. आणि मी माझ्या वडिलांसारखे, वडील माझे म्हणजे त्या काळी पेपर कटिंग्स वगैरे जमवून, आणि ते लहान असताना पेपर कटिंग्स वगैरे जमवून ते एका पुस्तकात किंवा मॅगझिन्स मध्ये स्टिक करायचे. आणि ती पप्पांची आवड आहे, आणि तेच आवड म्हणजे मला लहानपणीपासून लागली. आणि गणपती बाप्पा लहान घरचे म्हणजे सगळं माहोल तसा गणपतीचा, त्यामुळे मला पण आवड गणपती बाप्पाची लहानपणीपासूनच लागली. आणि तसं मग माझे इथे शिवाजी चव्हाण म्हणून काका आहेत. ते पीओपीनी वगैरे त्यांचा मूर्त्या वगैरे बनवतात आणि मातीच्या मूर्त्या पण करतात. तर ते लहान असताना मी ते पाहायचो वगैरे. आणि मला गणपतीची आवड हे वगैरे बघताना मग ते मला गणपतीच्या मोठ्या कारखान्यात न्यायला लागले लहान असताना, म्हणजे पहिलीत असेल का आय थिंक. तर तेव्हा मला पहिलीपासूनच मला गणपती दाखवायला ते न्यायला लागले मला. आणि तसं मग विजय काकांचा कारखान्यामध्ये मला नेले ते मूर्ती दाखवायला. आणि लहानपणीपासून मग लहान असताना मला आवडतं म्हणजे पिकनिक असायची गणपतीच्या कारखान्यामध्ये मोठ्या मूर्त्या बघणे. ही माझी एक पिकनिक असायची, म्हणजे जसं का की गणपती बाप्पाला बघायला. आणि लहान असताना पण मग कारखान्यातच मी इकडे तिकडे धावत. त्याच्यामुळे लहानपण माझं असं एकदम चांगलं गेलं. गणपती बाप्पाच्या कारखान्यात, विजय काकांच्या कारखान्यात गेला. आणि तसं करून मग जाताना जसं हळूहळू वय वाढत गेलं, मोठा होत गेलो. मग नंतर हळूहळू स्वतः म्हणजे शाळा बंक करून मी जायचो आणि शाळेतल्या मित्रांना पण घेऊन जायचो. माझी कॉन्व्हेंट मीडियम होती, कॉन्व्हेंट मीडियम. पण स्कूलमधून असा प्रसंग सांगतो की एक झाड होता जो कॉलेजच्या ग्राउंडला लागूनच बाहेर होता. ग्राउंड आमचा होता खूप हाईट वरती. तो झाडाच्या फांद्या आतमध्ये यायचा. मग त्या झाडाच्या फांद्यावरून आम्ही चढून तिथून खाली उतरून मग आम्ही बस पकडून काकांच्या कारखान्यात जायचो, आणि स्कूलच्या ड्रेसमध्येच. आणि आम्ही डिसाईड करायचो की बघायला जायचं, कारण तसं करून आम्ही करून जायचो काकांच्या कारखान्यात भेटून. तर तसं जाता आता मग एकदा माझे म्हणजे दुसरे काका संतोष जमखंडी म्हणून, ते म्हणजे मूर्त्यांचे खूप म्हणजे वेल्डिंग वगैरे मध्ये खूप त्यांचा टॅलेंट आहे आणि खूप काय करतात ते. आणि खातू काकांसोबत त्यांनी खूप म्हणजे वर्ष काढली, आणि बहुतेक वेल्डिंगचे बॅलन्सिंग जॉब वगैरे त्यांनी करायचे. तर ते त्यांचा कारखाना होता माझ्या घराच्या मागे, आपला संतोष काकांचा वेल्डिंगचा वगैरे. आणि ते मोठमोठ्या मूर्ती आहेत, त्या मोठमोठे मंडळ आहेत, त्यांचे ट्रॉली बनवायचे. ते ट्रॉली करता मी जाऊन बसायचो. माझ्या गणपतीची आवड की बाबा ट्रॉली वगैरे बनवतो, आणि ट्रॉली वगैरे पॉलिश विलिश करायला काय काय मदत करायचो. आणि मग ते मला नंतर मग घेऊन जायला लागले. आणि तेव्हा त्यांनी मला दाखवलं कारखान्यामध्ये की तेव्हा प्रगती सेवा मंडळची एक मूर्ती होती. हात होता, हातामध्ये शंख होता, आणि त्या शंखावरती बसलेली मूर्ती आय थिंक 2010ची होती. हो हो हो. तर ती मूर्ती त्यांनी मला दाखवली. आणि तेव्हा म्हणजे काकांसोबत गेलेलो आतमध्ये. आणि तेव्हा सुरेश शर्मा काका म्हणून आहेत माझे, ते खातूंचे खूप वर्ष म्हणजे ऍज अ मॅनेजर होते खातू काकांकडे. तर ते पण माझ्या वडिलांचे वर्गमित्र. आणि तर ते पण मला न्यायचे कारखान्यामध्ये. आणि लहान असतानाच पासून ती आवड होती. तर ती मूर्ती बनवत असताना आहे ना, त्या मूर्तीचा आधी छोटा मॉडेल बनवला होता. हे कोणाला माहिती नाही, पण त्या मूर्तीचा हात कसा असावा आणि हातामध्ये तो शंख कसा असावा, तर त्याचा छोटा मॉडेल बनवला होता. आणि तो छोटा मॉडेल मला काकांनी दाखवला, माझे संतोष जमखंडी काकांनी दाखवलं की हा बघ, ही मोठी मूर्ती बनायच्या आधी ना हा छोटा मॉडेल बनतो. आणि हा मॉडेल बनायच्या आधी पण आहे ना स्केच बनतो. आता स्केच मध्ये सगळी मार्किंग असते की किती फूट जाणार मूर्ती, किती त्यांची रुंदी किती असणार, काय असणार, ती त्यांनी दाखवली. आणि मग तसं करून मला आवड पडली की गणपती बाप्पाचे आपणही स्केच करू शकतो, आणि त्या स्केचेस मध्ये आपल्याही मूर्त्या घडवतो. तर तिथून माझी म्हणजे खरी सुरुवात झाली
स्केचेस बनवले, की त्या संतोष काकांमुळे मला म्हणजे स्केचची वगैरे आवड झाली तिकडून. मग या ह्याच्यामध्ये तू पहिला स्केच कोणाचा बनवलास, म्हणजे कुठल्या मंडळासाठी? तर हो, तर तसं झालं, स्केचेसचं वगैरे सुरुवात झाली आणि मी स्केचेस बनवून आहे ना, तेव्हा आपल्याला काय माहिती नव्हतं की मंडळ कसे स्केचेस घेणार आणि काय घेणार, कसं घेणार करून. तर आपलं लहान होतो, स्कूलमध्ये जाणारा मुलगा, तर ती मूर्ती बघून, ते स्केच पाहून म्हणजे मला एक हे बनलं की मी पण सुरू केले. म्हणजे स्केचेस तर मी करायचो दिवस, पण हे गणपतीसाठी मी करायला सुरुवात केली, की मला त्या काकांनी जी आयडिया दाखवली होती की कशा प्रकारे स्केच मधून मूर्त्या बनतात, तिथून मग मी करायला गेलो की चला आपण पण करू, आणि प्रयत्न केला. आणि तसं करून मी स्केचेस जे करायचो, स्केचेस करू. मग तेव्हा फेसबुक हा एक आपल्याकडे फेसबुकच होता, त्यावरती माझा वेबपेज होता, मुंबई गणपती फोटो अल्बम. तर त्याच्या थ्रू मी म्हणजे स्केचेस वगैरे टाकायचो, आणि दर दिवस माझं असं असायचं की दर दिवशी काय ना काहीतरी म्हणजे वेगळ्या कॉन्सेप्टने मी स्केच काढायचो आणि तो टाकायचो. आणि ते स्केच काढून टाकायचो, आणि त्याच्या थ्रू खेतवाडीचा राजा, खंबाटा लेन या मंडळाने म्हणजे माझे स्केचेस वगैरे पाहिले, आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की विक्रांत, तू स्केचेस वगैरे खूप छान आहे आणि वय काय तुझं वगैरे. तेव्हा आय थिंक मी 12 वर्षाचा आय थिंक असेल त्या टायमाला. तर तेव्हा मला कॉन्टॅक्ट केला त्यांनी, खेतवाडीचा राजा मंडळाचा मी खूप आभार मानतो की मला पहिल्या चान्स मध्ये मुंबईमध्ये खेतवाडीचा राजा मंडळाने दिला, खंबाटलेन या मंडळाने दिला. संतोष काका त्यामधले आहेत मंडळामध्ये, संतोष दादा, त्यांनी मला म्हणजे कॉल केला होता, आणि त्यांच्या थ्रू म्हणजे त्यांनीच म्हणजे त्यांच्यामुळेच ती गोष्ट झाली की खेतवाडीचा राजा या मंडळामध्ये माझी सुरुवात झाली, आणि मुंबईमध्ये पहिली 22 फुटाची मूर्ती माझी बनवून आणली. तर तिकडून त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि मला भेटायला आले, आणि तसं आमचे म्हणजे ट्युनिंग जुळवली आणि ती मूर्ती बनली. ती मूर्ती बनली त्याच्यानंतर काय झालं की ती मूर्तीचा स्केच जेव्हा गेला पहिल्यांदा कारखान्यात, तेव्हा पहिल्यांदा मला काकांचा फोन आला, संतोष काकांचा फोन आला, सुरेश शर्मा काकांचा मला फोन आला की काय रे विक्रांत, तू स्केच कधी करायला लागला? बोललं काका, तुमच्यामुळे तुम्ही मला दाखवलं, तर त्याच्यामुळेच मला एक आवड निर्माण झाली आणि मी स्केचेस काढून टाकायला लागलो. तर स्केचेस काढून टाकलं, आणि तसं मला मंडळाने कॉन्टॅक्ट केला आणि तसं करून आणलं. आणि तेव्हाच मग भालचंद दादा होते, काका भालचंद काका होते, खूप म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्या टायमाला, पहिल्या स्केचच्या टायमाला. तेव्हा माझा स्केच जेव्हा गेला, आणि तेव्हा सुरेश शर्मा काका आणि संतोष जमखंडी काका त्यांनी म्हणजे दाखवलं त्यांना की हा म्हणजे हा मुलगा बघा लहानपणीपासून माझ्यासोबत येतो, तो मी घेऊन येतो, तर हाच तो मुलगा, आणि ह्यांनीच तो स्केच केलाय करून. आणि ही गोष्ट ऐकता दादांनी मला स्वतःहून बोलवलं तिकडे की अरे विक्रांत, म्हणजे तू केलं स्केच? बोल हो काका मी केलं. पहिल्या वर्षामध्ये मी नर्वसनेस होतो की कसं बोला, आणि लहानपणीपासून त्यांच्या कारखान्यात जातो, त्यांना काम करताना बघतो, पण असं प्रत्यक्ष त्यांच्याकडून स्वतःहून फोन आला, तर तसं करून मग गेलो किंवा भेटायला गेलो, त्यांनी बोलवलं, भालचंद दादांनी भेटायला बोलवलं, आणि भेटून मग त्यांनी खूप म्हणजे प्रतिसाद त्यांच्या म्हणजे कडून भेटला, तर खूप चांगलं ते बोलले की हे खूप चांगलं केलंय वगैरे. त्यांनी स्वतःहून म्हणजे स्वतः मला त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली की अजून कसं त्याला सुधारावा. माझा पहिला स्केच होता तो, पण त्याला अजून कसं सुधारावा, आणि अजून काय त्यामध्ये गणपतीमध्ये गोडवा कसा आणावा स्केच मध्ये, आणि कसं त्या प्रकारे वेल्डिंग बद्दल पण त्यांनी सांगितलं की ही अशी हा जो स्केच आहे तुझा, या स्केच मध्ये मी या प्रकारे वेल्डिंग करणार आहे वगैरे. तर ही सगळं म्हणजे गोष्टी मला माहिती पडली, आणि अजून त्याच्यामुळे अजून माझा नॉलेज अजून वाढला त्याच्यामुळे. तर अशी माझी पहिली स्केच, आणि पहिल्या वर्षी माझ्या स्केचनी 2 मूर्त्या बनल्या. ते म्हणजे असं की एक खेतवाडीचा राजा बनला, खंबाटल्यांची मूर्ती बनली, तिकडे माझी सुरुवात झाली, आणि दुसरी बनली ती इकडे साताऱ्याला बनली. त्याचं मी स्केच पण दाखवतो तुला, स्केच सुद्धा आहे त्याचा माझ्याकडे, एक मिनिट. मग बहुतेक स्केचेस आहेत, मी दाखवतो एक. हा तो साताऱ्याचा राजाचा स्केच, ज्याच्याने ती मूर्ती बनली.
हा स्केच म्हणजे असं की मी हो 2000 आय थिंक 12 किंवा 13 बनली होती मूर्ती. पण ही मूर्ती एक बनली आणि एक खंबाटलेंची मूर्ती गरुडावरती होती विष्णू रूपी, ती मूर्ती बनली. तर ह्या दोन मूर्तींचे म्हणजे पहिल्या वर्षी माझी इथून अशी सुरुवात झाली. आणि मूर्ती पण फारच सुंदर बनलेले दोन्ही. ही मातीची मूर्ती होती, संपूर्ण 18 फुटी मातीची मूर्ती केलेली. महेश लोहार म्हणून मूर्तिकार होते आणि ही दादांनी केलेली. राजन खातू काका आणि भालचंद्र काका त्यांनी केली होती ती मूर्ती, जी खंबाटलेंची होती ती. ओके. मग पुढचा प्रश्न हा थोडा जुनीच आठवणी बोलत आहे. मुंबई गणपती फोटो अल्बम बंद का केलं? तो विषय म्हणजे खूप हे आहे. तुला सांगतो मी. मुंबई गणपती फोटो अल्बम हा खूप वर्ष चालला माझा वेब पेज. आणि या वेब पेजचे माझे जेवढे चाहते पण होते तेवढे म्हणजे ऑपोजिशन वाले पण होते खूप काही. तर गोष्ट अशी आहे की मी गणपतीचं खूप काय करायचो आणि मग त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचे फोटोज वगैरे खूप होते आणि खूप काय नुसतं गणपतीचं आणि खूप काय हिंदू धर्माशी रिलेटेड खूप काय इन्फॉर्मेशन वगैरे मी टाकायचो. आणि ऑल ओव्हर वर्ल्ड जेवढे पण म्हणजे आपल्या मी इंडियामधलेच नाही तर इंडियाच्या बाहेर पण कुठे गणपतीचे जुने मूर्ती वगैरे अँटिक मूर्ती आहे तर ती मी फोटो टाकायचो आणि त्याच्याबद्दल मी इन्फॉर्मेशनही टाकायचो. तर ह्याच्या थ्रू काय झालं की माझा वेब पेज टार्गेट केलं म्हणजे ह्याचा लोकेशन मी एक्झॅक्ट काढला. म्हणजे हे सायबर क्राईमनी केस केली होती. सायबर क्राईम सेलमध्ये मी केस केली होती. तर त्याच्या थ्रू आणि माझ्या जीमेल अकाउंट मध्ये कनेक्टेड होता माझा फेसबुक अकाउंट. तर त्यामुळे मला त्याचा लोकेशन कळालं. तर माझा जो वेब पेज होता तो पाकिस्तान मधून हॅक केला होता. तर असं म्हणजे पोलिसांनी म्हणजे बोलले होते की म्हणजे तिकडून हॅक झालाय वगैरे आणि लोकेशन वगैरे सगळं कळाला, कुठून हॅक केला, कोणी हॅक केला वगैरे सगळं काय भेटलं. तर तेव्हा आणि ते हॅक होऊन त्याच्यामध्ये दुसऱ्या धर्माचा प्रसार व्हायला लागला. माझ्या वेबपेज मध्ये दुसऱ्या धर्माचा प्रसार व्हायला लागला. पाकिस्तानमधून हॅक झाला होता, अल-कायदाने हॅक केला असेल असं म्हणजे त्यांचा होता दृष्टिकोन. कारण तू गणपतीचा वगैरे खूप काय होतं आणि हिंदू धर्म आणि त्या काळी म्हणजे 2010 साली माझे खूप लाईक्स होते त्यामध्ये. म्हणजे आता ते जे लाईक्स आहेत तर त्या दृष्टिकोनातून खूप लाईक्स होते. तर तिकडून माझी वेब पेज तो हॅक झाला आणि दुसऱ्या धर्माचा वगैरे प्रचार व्हायला लागला. गणपती बाप्पाच्या वेब पेज मध्ये दुसरं काय खूप काय आणि हिंदू धर्माच्या ऑपोजिशन मध्ये खूप काही पोस्ट यायला लागले. तर त्यासाठी मग मी काय केलं की आपलं हे सगळं होण्यापेक्षा आणि इश्यू खूप होण्यापेक्षा मी रिक्वेस्ट केली मुंबई पोलिसांना की माझा वेब पेज हा डिलीट करण्यात यावा. कारण म्हणजे आपल्या बाप्पासाठी एवढं काय करतो है ना, आणि त्या जागी मग खूप असं घडणे खूप मला वाईट वाटली ती गोष्ट. आणि तो एक होता की मला एक डिसिजन घ्यायचा होता. मी रिक्वेस्ट केली त्यांना आणि पोलिसांनी मग सायबर सेलनी ती लिंक पाठवली माझ्या वेबपेजची फेसबुकला आणि फेसबुकशी कॉन्टॅक्ट करून मग तो वेबपेज डिलीट करण्यात आला. त्यामुळे तो वेबपेज डिलीट करण्यात आला तो माझा. पण आता काही टेन्शन नाही कारण वर्ल्ड गणेश हा वेबपेज मी नवीन सुरू केला त्याचा. नवीन श्री गणेश सुरू झाली. हो नवीन सुरुवात झाली. ओके. पुढचा प्रश्न माझा आवडीचा आणि तुझ्यासाठी धर्मसंकट. तुझी आवडती मूर्ती? अरे बापरे खरोखर धर्मसंकटच आहे. कारण एवढ्या मूर्त्या सुंदर बनतात दरवर्षी खूप काही. तर तसं बघायला गेलं ना तर माझी आवडती मूर्ती काकांनी बनवली होती. काकांची शेवटची मूर्ती खातू काकांनी बनवलेली ती ही गुलाबाचा लाडका ही त्यांची शेवटची मूर्ती म्हणजे त्यांनी घडवलेली त्या वर्षाची. म्हणजे खूप मूर्त्या घडवल्या होत्या पण ती मला सर्वात आवडती मूर्ती. आणि त्याला कॉन्टेस्ट मध्ये पण त्यांना प्राइज भेटली होती. खूप कॉन्टेस्ट मध्ये पण त्या मूर्तीला प्राइज भेटली होती. तर ती महाभारत लिहितानाची कॉन्सेप्ट होता, तो माझा कॉन्सेप्ट होता आणि खातू काकांनी ती मूर्ती बनवली होती. ती मूर्ती आणि बॅलन्सिंगच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर काकांनी बनवलेली चंदनवाडीची जी मूर्ती होती शेषनागावरती, आय थिंक 1995 ची असेल, कालिया मर्दन नागाची ती मूर्ती.
ती माझी खूप म्हणजे तर पुढे आय थिंक कधी जर टाइम मशीनचा आविष्कार झाला आपण माझी इच्छा असेल की त्या काळी जाऊन ती ती मूर्ती बघावी. तर माझी ती एक बॅलन्सिंगच्या दृष्टिकोनातून ती एक फेवरेट मूर्ती होती. तशी भेटलीच टाइम असेल तर मला पण फोन कर. नक्की नक्की डेफिनेटली आपण दोघे जाऊ आणि त्या काळचे जे फोटोज आहेत जे रेअरली म्हणजे भेटतायत लोकांना की आहेत कलेक्शन तर भेटताय ना तर नाही भेटत आहे तर आपण काढून आणू सगळे फोटो. माझा पुढचा प्रश्न असा जुन्या गणेशोत्सवावर आहे की तेव्हाचे आगमन म्हणजे अगदी 2009च्या आधीचे आगमन आणि आत्ताचे आगमन यामध्ये तुला काय फरक जाणवला? फरक म्हणजे असं जाणवतो की त्या काळी एवढा क्रेज नव्हता गणपती बाप्पाचा, एवढा क्रेज नव्हता, काही नव्हतं. आणि आगमन सुद्धा साधा व्हायचे बाप्पांचे 22 फुटांच्या बाप्पांचे आगमन व्हायचे कारखान्यातून. तरी म्हणजे तुझा आवाज थोडा रोबोटिक येतोय. रोबोटिक? एक मिनिट, आता येतोय क्लिअर? एक सेकंड होल्ड करा. हा, मी दुसऱ्या याच्यामध्ये पण बघतो. ते हो बोल. हा तर काय होता प्रश्न? एक मिनिट. हा, जुना गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव. हो, तर त्या काळी काय व्हायचं त्या टायमाला म्हणजे जेव्हा आपण वेबपेज चालू केलं होतं तेव्हा एवढी काही क्रेज नव्हती. अगदी म्हणजे तू आणि मी आपण दोघंच असायचो आणि मंडळाचे कार्यकर्ते असायचे आणि कोण जर पासर जे पासिंग करताना असायचे ते बघायला म्हणजे उभे राहायचे. मग एवढं फोटोग्राफर त्या टायमाला कोणीच नव्हतं, कोणाकडे कॅमेरा नव्हते. अगदी माझ्याकडे कोडॅकचा छोटा कॅमेरा होता, तेव्हा रील वाला नाही, तेव्हा कोडॅकचा छोटा कॅमेरा मी घेतला होता, सेलवरती चालायचा आणि मेमरी कार्डवाला. तुझ्याकडेही कॅमेरा तोच होता आणि त्या कॅमेऱ्यामधून आपण फोटो काढायचो. तर तेव्हा एवढी क्रेज नव्हती. आणि तू जेव्हापासून वेबपेज चालू केलं आणि मी जेव्हापासून वेबपेज चालू केलं तर आपल्या दोघांचे वेबपेज हे पाहून नंतर अजून लोकांनी वेबपेज चालू केले. त्या काही मुंबई गणपती हा सगळ्यात जुना वेबपेज, म्हणजे गणपती या क्षेत्रामध्ये वेबपेज वगैरे आहे तर तो सगळ्यात जुना वेबपेज तो मुंबई गणपती. आणि नंतर तुझ्यानंतर आय थिंक मी चालू केलं मुंबई गणपती फोटो अल्बम. एका महिन्यानंतरच आय थिंक मी चालू केला होता. 1 ते 1.5 महिन्यानंतर तुलाच चालू केलेला. हो 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 हो, पण मी ह्याचा बघून चालू केला होता, लॉर्ड गणेशा वेबपेज बघून मी चालू केला होता. हो, माझं तुझं. हो, तर मी आपल्या प्रेक्षक तर काय झालं माहितीये. हा, बोल बोल बोल. नाही बोल बोल, कॅरी ऑन कर. की आता जेवढे चांगले मित्र आहोत हो तेवढे त्यावेळेला त्यावेळेला कट्टर दुश्मन होतो की वेबपेज वाले ना, ऑपोजिशन वाले होतो आपण. तर विरोधी पक्ष नेते. तर काय आलं त्या टायमाला म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की तुझ्या आणि माझ्यामुळे लोकांनी स्वतः वेबपेज बनवायला सुरुवात केली. आणि तसं करून आज जेवढे वेबपेज बघतो आपण, प्रत्येक मंडळाचा वेबपेज दिसतोय, प्रत्येक म्हणजे मीडिया पेज दिसतोय. तर ह्याची सुरुवात कशी झाली तर ही खऱ्या आठवणीतल्या गणेशोत्सवाची जो हा भाग आहे म्हणजे ही सुरुवात त्याच्याने झाली की तुझ्यामुळे झाली. तुझ्यानंतर मी बनवलं आणि आपण कॅरी ऑन जे केले त्या टायमाला आपण जो आगमन वगैरे कव्हर केले, फोटोज काढले, एरियल व्ह्यू हे आपण काढले होते माहितीये ना. त्या परेलच्या ब्रिज वरती आपण जायचो वरपर्यंत आणि तो वरपर्यंत चढून एरियल व्ह्यूचे फोटो काढायचो आपण आणि तो काढून परत आपण खाली यायला लागायचा. परत कोणची मूर्ती आली तर परत वरपर्यंत फोटो काढायचा. एक स्ट्रगलचा काळ होता. हो, ब्रिज वरून. आणि ब्रिज वरून ती मूर्ती एरियल व्ह्यू जेव्हा फोटो बघतो तेव्हा ती मूर्तीची वेगळीच मजा असते आणि वेगळाच तो रूप बघायला भेटतो गणपती बाप्पाचा. तर तो एक प्रसंग आहे की त्या काही एवढा हे नव्हता, क्रेज नव्हता आणि त्या काही एवढं लोक नाही यायचे. आणि आता प्रत्येक लहान लहान मुलाकडे कॅमेरा आलाय तर कोणी म्हणजे डीएसएलआर घेऊन वगैरे सगळे कव्हर करायला जातात. तर हे ह्याच्या मागचा जो स्ट्रगल आहे तो खरंच एवढेच तुझा आहे
आणि माझी जी टीम आहे त्या काही जी होती मुंबई गणपती फोटो अल्बम, माझी टीम आणि तुझी टीम, त्या आमच्या आपल्या दोघांच्या टीमचा स्ट्रगल होता. त्यामुळे आज एवढा सगळं काय बघायला भेटतं आणि आपल्या बाप्पाचं एवढं प्रतिसाद आपल्यामध्ये सगळीकडे, बाप्पाचा एवढी क्रेज आली ती खरोखर तो त्या टाइमचा स्ट्रगल आहे. आणि त्यावेळेचा म्हणजे डिफरन्स हेच की त्या काही एवढा क्रेज नव्हता, पण आपले वेबपेज सुरू केल्यानंतर आता एवढा क्रेज झाला गणपती बाप्पाचा आणि प्रत्येक लहान लहान मुलाचा फेवरेट देव हा गणपती बाप्पा आहे आणि पुढेही राहील. आणि अजून खूप खूप काय हिंदू धर्माचं आपलं खूप काय लोकांना स्टोरीज वगैरे माहिती पडतील असं बरोबर. माझी एक इच्छा आहे. विक्रांत, हा प्रश्न थोडा भावनिक आहे. हो हो. मला, मी तुझी एक पोस्ट वाचलेली, मला विराट हो. साळसकर बद्दल सांग. विराट साळसकर, एक हो. मिनिट. माझी पोस्ट कधीची बोलतोस तू? आय गेस मी पण चेक करतो. हा हा. तोपर्यंत आपण नाही पुढचा प्रश्न कारण ठेवूया. हो हो, कारण माझे नातेवाईकांमध्ये आहेत ना खूप लोकांचं नाव विराट विराट आहेत करून. कारण आम्ही, माझे काका आहेत ना हे नेव्ही मध्ये आहेत, तर माझे काका नेव्ही मध्ये होते विक्रांत शिप वरती. तर त्याच्यामुळे माझं नाव विक्रांत ठेवण्यात आलं. आणि दुसरे काका होते ते विराट शिप वरती होते, नेव्हल शिप वरती, म्हणून तू त्यांचं नाव या विराट ठेवण्यात आलं. मूर्तीच्या चार हे केलेलं, मेन्शन केलेलं. अच्छा, ही मूर्ती हा विराट बद्दल. हो हो, विराट साळसकर. हो खरोखर विराट, ती स्टोरी मी सांगतो. म्हणजे एक मिनिट, मी फोटो पण दाखवतो त्या मूर्त्यांचे. ही जी मूर्ती होती, या मूर्तीशी रिलेटेड तो क्वेश्चन आहे. बरोबर. तर ही मूर्ती माझ्या वडिलांनी बनवली होती. आणि गोष्ट अशी की मी तेव्हा लहान होतो, म्हणजे आईच्या पोटात होतो, जन्मलो नव्हतो त्या टायमाला. आणि त्या टायमाला म्हणजे आम्ही ट्विन्स होतो. मी विक्रांत होतो आणि माझा भाऊ होता, जुळा भाऊ, त्याचं नाव विराट ठेवलं. दोघं पण नेव्हल शिप, इंडियन नेव्हल शिपचे नावं विक्रांत आणि विराट. तर त्या टायमाला गोष्ट अशी झाली की आई वडील म्हणजे घरात गणपतीची सुरुवात वगैरे होत होती. आणि त्या टायमाला हे आईला शॉक लागला आणि शॉक लागून आईला म्हणजे सोडवण्यासाठी वडील आतमध्ये गेले आणि आईला बाजूला काढायला लागले. तर तेव्हा म्हणजे दोघेही इलेक्ट्रिक करंटमुळे दोघेही लांब म्हणजे फेकले गेले, फोर्सने, इलेक्ट्रिकच्या फोर्सने लांब फेकले गेले. आणि वडील ठीक होते, पण आईची तब्येत म्हणजे खूप सिरियस झाली. आणि आम्ही दोघंही, मी विक्रांत आणि विराट माझा जुळा भाऊ, तो पण, आम्ही दोघं आईच्या पोटातच होतो. आणि जसं हॉस्पिटलमध्ये नेलो आणि करण्यात आलं की माझा एक जण त्याच्यामध्ये म्हणजे तो धक्का सहू नाही शकला इलेक्ट्रिकचा आणि तो वारला तिकडे. आणि तो दुसरा मी, तर डॉक्टर असे म्हणायला लागले की ह्याचा पण म्हणजे गॅरंटी नाही, कारण इलेक्ट्रिक झटका खूप जोराचा होता आणि ह्याचा पण शक्यतो हा जगेल नाही जगेल, किंवा हा पुढे येऊन यायला म्हणजे पॅरालिसिस होईल किंवा कसा होईल, लुळा पांगळ होईल, काय शक्यता आम्ही सांगू नये, गॅरंटी नाही देऊ शकत असे डॉक्टर म्हणाले. आई वडील खूप टेन्शन मध्ये होते त्या काळी. आणि तेव्हा माझ्या वडिलांनी गणेश गल्लीचा गणपती आहे त्याला नवस केला आणि विश केली की बाप्पा तूच वाचव माझ्या मुलाला, तुझे एवढे वर्ष म्हणजे मी सेवा करतो गणपती बाप्पाची वगैरे आणि खूप काय म्हणजे करतो, तर तू वाचव माझ्या मुलाला आणि मी स्वतःच्या हाताने तुझी मूर्ती घडवीन करून. तर तसं करून वडिलांनी हे केलं आणि हिम्मतीवरती की आईला बोलले की कसंही असो, लुळा पांगळा कसंही असो, देवाच्या कृपेने आपल्याला आहेत, तर तो सांभाळून घेईन, गणपती बाप्पाच सांभाळून घेईन. आणि वडिलांनी तेव्हा हिंमत दिली आईला आणि माझा जन्म झाला.
आणि माझा जन्म झाला विक्रांत, तर मला एकही कॉम्प्लिकेशन्स नाही. आणि डॉक्टर स्वतः म्हणाले की हे मिरॅकलच आहे. आणि पप्पा बोलले की ही गणपती बाप्पाची एक हेच आहे, विष आहे आणि ख्वाहिश आहे की मी जगावं. आणि आज म्हणजे बाप्पाचाच आशीर्वाद की मी जगून आज एवढा मोठाही झालो. आणि गणपती बाप्पाचे चित्र मी करतो आणि त्या चित्रातून हे मूर्ती म्हणजे जगात संपूर्ण जगात माझ्या चित्रातून मूर्त्या बनतात आणि त्या मूर्त्यांच्या पूजा होतात आणि लोक त्या गणपती बाप्पाकडे मागतात, नवस करतात वगैरे. नवसानी मी गणेश गल्लीच्या नवसानी, गणपती बाप्पाच्या नवसानी मी आलो जन्माला. आणि माझ्या जे आर्ट आहे त्याला वगैरे म्हणजे पूजा करून लोक नवस त्याला पण करतात. तसं एक बाप्पाचा एक आशीर्वादच आहे की आपली केलेली कलाकृतीला म्हणजे देवाचं स्थान भेटला करून, खरोखरच म्हणजे. आणि म्हणजे एक होतं की विश होती की माझा भाऊ आता विक्रांत एवढा पराक्रमी आहे तर भाऊ विराट केवढा पराक्रमी असं ते हेच होतं. तर आणि या मूर्तीची वैशिष्ट्य हे सांगतो की पप्पांनी ही जी मूर्ती बनवली होती, हाईट ह्याची होती करीबन 25 फूट. हा वाशीचा राजा मंडळासाठी बनवली होती ही मूर्ती. आणि तेव्हा आपल्या इंडियाला इंडिपेंडन्स होऊन 50 वर्ष झाली होती, म्हणून हा 50चा आकडा या मूर्तीकडे. आणि हे जे 2 हात आहेत, हे 2 हात जे आपले स्वातंत्र्यासाठी जे लढले, जे सैनिक आहेत आपल्या स्वातंत्र्यासाठी, त्यांचे हे हात दाखवले, हातामध्ये बेडी दाखवलेत. आणि इकडे आपले संपूर्ण म्हणजे भारताशी रिलेटेड जे काय स्वातंत्र्यासाठी लढाई केलेले जे काय त्यांचे संपूर्ण हे त्या कॉन्सेप्टशी रिलेटेड ही मूर्ती होती. आणि ही संपूर्ण त्या काही म्हणजे थर्माकॉलनी 6 mm थर्माकॉलचा वापर करून वडिलांनी ही मूर्ती बनवली होती. ही संपूर्ण उंच, ह्याच्या हाईटचं मी तुला सांगतो 25 फूट हाईट होती आणि तेवढीच ती 26 फूट ही रुंदी होती मूर्तीची. आणि वाशीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये म्हणजे त्या टायमाला ही सगळ्यात मोठी मूर्ती होती थर्माकॉलनी बनलेली. वाशीचा राजा मंडळासाठी बनवली होती. त्या मंडळाचे प्रेसिडेंट संतोष होते, त्यांनी म्हणजे खूप सपोर्ट केला होता त्या टायमाला आणि त्यांच्या थ्रू ही मूर्ती सक्सेस झाली. आणि आपला कॉन्सेप्टही चांगला होता. याचा हाईटचं मी तुला सांगतो. आणि तो नवस माझा पूर्ण जो झाला ना त्यानंतरचा म्हणजे वडिलांनी ही मूर्ती केली होती गणेश गल्लीचा नवस पूर्ण करायला. आणि हा मूर्तीचा हा विसर्जनाचा आधीचा फोटो आहे. ही संपूर्ण ह्याच्यातून माहिती पडेल की हाईट केवढी असेल या मूर्तीची. आणि ह्याच्यामध्ये हा आय थिंक ब्लर होतोय फोटो, पण हा जो आहे, हा जो लहान मुलगा जो आहे हा मी आहे. काही कॉम्प्लिकेशन न होता बाप्पाच्या कृपेने, बाप्पाच्या आशीर्वादाने, नवसाने मी जन्माला आलो. आणि पप्पांनी माझ्या ही मूर्ती एवढी मोठी बनवली की माझी आई, माझे वडील आणि मी विक्रांत. तर असा हा गणपती बाप्पाची मूर्ती त्या टायमाला माझ्या पप्पांनी बनवली होती तशी. वाचनात आला हे नशीबच होतं, पण असं पुन्हा एकदा एक झालेलं ते 2013ला तू आणि मी म्हणजे पूर्ण दिवसभर गणपतीचा पहिला दिवस होता आणि आपण फिरत दोघांनी काही खाल्लं नव्हतं किंवा काही पियालो पण नव्हतो. तर संध्याकाळपर्यंत ते डिहायड्रेशन थोडं झालेलं. तर त्यामध्ये तू बस पकडायला गेलास आणि तेव्हा तुझा ऍक्सिडेंट झाला. तरी तर गोष्ट ती अशी झाली गोष्ट की रात्रभर मी गणपतीचं काम, मी म्हणजे इको फ्रेंडली मूर्ती बनवत होतो कागदाची सीएसटी ला. तर ती सीएसटी ला डीएन रोडचा राजा नावाचा मंडळ आहे, तिकडे मी इको फ्रेंडली मूर्ती बनवत होतो 22 फुटाची. ती मूर्तीचं म्हणजे रात्रभर मी काम केलं आणि ती मूर्ती मी पूर्ण केली. मूर्ती पूर्ण करून मी शब्द दिलेला की मी तुला भेटेन तिकडे. तुम्हाला बोललास तू 7 वाजता मला गणेश गल्लीला भेट, तिकडून आपण गणपती आपण बघायला चालू. आणि तेव्हा माझा वेबपेजही होता, वेबपेजसाठी पण फोटो काढायला वगैरे मी तर ती मूर्ती मी पूर्ण केली. मूर्ती पूर्ण करून घरी आलो, घरी येऊन आंघोळ केली आणि साधा नाश्ता करायलाही टाइम नव्हता, कारण तुझा कॉल येतो आणि तू बोलत होता विक्रम नाश्ता नको करू, आपल्याला प्रसादच म्हणजे मंडळ लोक प्रसादच एवढं देतात की आपलं पोट तसंही भरून जातं, मग नाश्ता करून काय कर. आणि मग तसं मग निघालो तिकडून आणि तुला मी भेटलो.
तर तसं त्या टायमाला म्हणजे हो सगळं आपलं दर्शन म्हणजे खूप आय थिंक 130 गणपती आपण कव्हर केले होते. लालबाग परेल वगैरे परिसर ते सगळा लोकांना करून दिलाईल सांगतो, रोड आता वगैरे. आम्ही लोकांना सांगतो की कुठला कुठला परिसर केलेला. सुरुवात त्यावेळेला गणेश गल्ली पासून केलेली. गणेश गल्ली वरून दिलाय रोड, NM जोशी मार्ग, आर्थर रोड, चिंचपोकळी, तिथून काळा चौकी, तिथून अभ्युदय नगर, तिथून आपण इथे गेलो, कॉटन ग्रीनला गेलो, ती अख्खी साईड कव्हर केली. त्याच्यानंतर तशीच परत चालत 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 परेलला गेलो, परेल वरून गेलो, दादर वरून शिवडीला गेलो. आणि हे सगळं वॉकिंग कव्हर केला. आपल्यावर अजून एक होता, एक राज देसाई म्हणून. राज देसाई मध्ये त्याच्यानंतर आपल्याला परत खेतवाडी पण कव्हर करायची होती, पण तो थकलेला. तो थकलेला त्या टायमाला, नाहीतर आपण खेतवाडीलाही जाणार होतो. कारण गोष्ट अशी असायची की आपला वेबपेज होता आणि आपल्याला मंडळ स्वतःहून आपल्या दोघांना बोलवायचे की विक्रांत और योगेश भाई तुम दोनों आओ हमारे गणपती को विजिट दे के आओ. मग आम्ही आपल्या दर दिवशी आपला एरिया ठरवायची की या दिवशी पहिल्या दिवशी आपल्याला हा एरिया कव्हर करायचा, मग हा एरिया कव्हर करायचाच आहे. तर असं करून आपण दृष्टिकोनातून आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक एरियाचा गणपती आपण असं करून आपण कव्हर करायचो. आणि त्या टायमाला मग काय झालं की म्हणजे एवढे गणपती आणि आपल्याला सर्टन टायमिंग होता. आय थिंक 2 का 3 मिनिटं एका मंडळाला द्यायचं. तसं आपण टायमिंग लावला तर आपले एवढे गणपती कव्हर केले. हा, आणि क्लोज काढा जर आपल्या वाटलं की बाबा इथून वगैरे ह्या अँगल मधून काढू, तर तसं फोटो काढू आपण निघायचं. 2 ते 3 मिनिटं जास्तीत जास्त. तसं मग पाणी बिणी आपल्याला भेटलं ना. परत रात्रभर मी हे झोपलो नव्हतो आणि मूर्ती पूर्ण केली होती 22 फुटाची. तर त्याच्यामुळे आणि मग तसंच तिथून मग तू घरी जायला निघाला, मी पण घरी जायला गेलो. तसं मी बस जशी मी पकडायला गेलो तसं एक आय थिंक बाईकनी उडवलं होतं आणि बाईकनी मला उडवला आणि मी बसला जाऊन आपटलो आणि तिकडेच मी बेशुद्ध पडलो. त्या अवस्थेत मला आठवत नाही. आणि त्याच्यानंतरची मी गोष्ट सांगतो की तू मला घरी आणलं होतंस, आय थिंक टॅक्सीने, तू आणि तुझ्या आईने मला घरी आणलं होतं. मी बेशुद्ध अवस्थेत होतो. त्याच दिवशी आय थिंक दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी माझा डोळा खुलला आणि डोळा खोलून मला लक्षात आलं की माझा ऍक्सिडेंट, मी उठून बघतोय तर माझं ढोपर वगैरे फुटलेलं आणि रक्त वगैरे हे होत होतं. मी बोललो की मला पायाला कसं काय लागलं. मी आईला विचारतो मला पायाला कसं काय लागलं आणि मला ते आठवतही नव्हतं की माझा ऍक्सिडेंट झालाय. तर ते क्विक 1 सेकंडामध्ये माझा ऍक्सिडेंट झाला होता त्या टायमाला आणि डोक्यावरती म्हणजे लागलं होतं तेव्हा, म्हणून बेशुद्ध झालेलो त्या टायमाला. तर मला हे माहिती पण नव्हतं की माझं ऍक्सिडेंट झालं. त्यानंतर मी घाबरून तुला कॉल केला की मला बाबा माझी मेमरी तर नाही गेली. आणि मी तुला कॉल केला, अरे नाही विक्रांत, आणि तू मला बोललास की नाही विक्रांत तुझा ऍक्सिडेंट झाला, तू बस पकडायला जातो आणि तुला उडवलं ते बाईकने. एक बाई होती, वुमेन यु नो, त्यांनी त्या बाईनी मला उडवलं ह्याच्यानी स्कूटीवरून आणि मी बसला आपटलो आणि तिथेच मी जागच्या जागी बेशुद्ध झालो. तर नशीब बाप्पाची कृपा, त्या टायमालाही वाचलो, दुसऱ्यांदा वाचलो म्हणजे गणपतीच्या बाप्पाच्या आशीर्वादाने. मी प्रेक्षकांना अजून एक सांगतो की साधारण आता एक विचार करा, वयाच्या 12व्या की 13व्या वर्षी एक 22 फुटी मूर्ती करणं आणि मंडळांनी त्याला तेवढी सूट देणं. विक्रांत, मला चुन्यावटीच्या महाराजाबद्दल सांगणार. तो काय असा होता की मी आय थिंक 9वी किंवा 8वी किंवा 9वी मध्ये असेल आणि तेव्हा इको फ्रेंडली गणपती करा वगैरे असं खूप काही चालायचं. आणि माझ्या वडिलांनी 2 गणपती केले होते. पहिलं तर वाशीचा राजा, ती थर्माकोल पासून केली होती. पण त्यांच्या लक्षात आलं की, आणि त्या टायमाला टाइमही कमी होता, पण त्यांचं एक लक्षात आलं की इको फ्रेंडली नव्हती ती मूर्ती. तर त्याच्यासाठी पप्पाने एक वेगळाच प्रयास केला आणि तेव्हा 1998ला, तो 1998 हा वर्ष होता, तेव्हा त्यांनी कागदापासून त्यांनी मूर्ती बनवली होती आणि त्याची हाईट होती जवळजवळ 26 का 27 फूट त्याची कम्प्लीट हाईट होती. आणि अगदी टेपनी मोजून हाईट होती त्याची. ती पहिल्यांदा ती मूर्ती अशी होती
की कागदाने इको फ्रेंडली मूर्ती पप्पांनी माझ्या बनवली होती, ते पण एवढे हायटेड, आणि त्याचं खूप नाव झालं होतं त्या मूर्तीचं. त्याचा फोटो मी सुद्धा दाखवतो, त्या फोटो पण आहे माझ्याकडे. तर ही ती मूर्ती होती, पेपरनी बनवली होती, वाशीचा राजाची. ह्याचाही कॉन्सेप्ट म्हणजे देशभक्तीवरती होता. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, या कॉन्सेप्ट वरती ही मूर्ती होती. आणि ही डेडिकेट केली होती एपीजे अब्दुल कलाम सरांना, माझ्या वडिलांनी डेडिकेट केली होती. ही कबुतरावरती बसलेली मूर्ती होती, म्हणजे एक पीसचा एक कॉन्सेप्ट होता, शांततेचं प्रतीक द्यायसाठी कबुतरावरती बसलेली मूर्ती होती. आणि हातामध्ये जे काय अस्त्र आहेत गणपती बाप्पाच्या, नाग, हा नाग म्हणून आपली मिसाईल आहे, इंडियन आर्मीची, आपली इंडियाची मिसाईल आहे नाग. त्रिशूल म्हणून एक मिसाईल आहे, ब्रह्मस म्हणून एक मिसाईल आहे. आणि असे वेगवेगळे म्हणजे आपले भारताचे जेवढे पण वेगवेगळे हे आहेत आपले मिसाईल्स आहेत, त्या मिसाईल्सला आणि एपीजे, हे सगळ्या मिसाईल्स झाले होते ह्याचा मागचा एकच माणूस होते, मिसाईल मॅन आपले एपीजे अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती. ह्यांच्यामुळे हे आपल्या भारताला मिसाईल्स भेटले, आणि न्यूक्लिअर आणि जे काय मिसाईलची टेक्नॉलॉजी यांच्यामुळे आपल्या भारताला मिळाली. त्यांना डेडिकेट करून ही मूर्ती माझ्या वडिलांनी बनवली होती. ही कबुतरावरती बसलेली शांततेचं प्रतीक देणारी, आणि संपूर्ण ह्याचे हत्यार आहेत, त्रिशूळ, अग्नी, नाग वगैरे, हे संपूर्ण कॉन्सेप्ट वरती ही कागदाने इको फ्रेंडली मूर्ती बनवली होती. आणि अगदी ह्याचा जो डेकोरेशन आहे हा देखील कागदानी माझ्या वडिलांनी केली होती. आणि ह्याच्या पाठीमागे तुम्ही बघाल ही मिसाईल आहे वरती, गणपती बाप्पाच्या पाठीमागे ही मिसाईल आहे जी वरती जाते. तर ही या संपूर्ण कॉन्सेप्ट पासून, आणि ही मुंबईतली, आपल्या मुंबईमध्ये बनलेली कागदाने बनलेली इको फ्रेंडली मूर्ती, ही सगळ्यात पहिली मूर्ती आहे. आणि हायटेड मध्ये पण सगळ्यात पहिली मूर्ती आहे, जी माझ्या वडिलांनी घडवली होती 1998 ला. याचा अजून एक मी फोटो दाखवतो. हे माझे वडील आहेत, त्यासोबत ही मूर्तीचा फोटो. आणि ही मूर्ती खूप गाजली होती त्या काळी. पण त्या काही मीडिया वगैरे एवढं काय नव्हतं, जसं या काही आजचा मीडिया, तसं त्या काही एवढा मीडिया नव्हता, म्हणून एवढा प्रतिसाद मिळाला नाही. पण ही खरी मूर्ती जी कागदानी बनली होती, ही पहिली मूर्ती आहे मुंबईतली, जी माझ्या वडिलांनी घडवली होती कागदापासून. अशी ती सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर हे म्हणजे माझ्या वडिलांनी मला फोटो वगैरे माझ्याकडे होते, आणि मी लहानपणी ती मूर्ती बघत बसायचो. त्या जेव्हा मी लहान असताना स्कूलमध्ये असताना इको फ्रेंडलीचा प्रसार वगैरे खूप काही चालायचा, तर तशाने मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरती घेतला. आणि पप्पा मला सांगायचे की मी अशी टेक्निक वापरून मी बनवली होती मूर्ती. आणि दुसरी गोष्ट, मी खातू काकांच्या मी कारखान्यात सुद्धा जायचो, तर तिकडे पण सांगाडा, मूर्तीचा सांगाडा कसा तयार करतात, काका असायचे समोर बसून, आणि सांगाडा हे माझे दुसरे काका संतोष काका बनवायचे. विजय खातू काका हे डायरेक्शन द्यायचे, आणि संतोष काका ते त्याप्रमाणे वेल्डिंग वगैरे, टाका वगैरे मारायचे वगैरे. आणि तसं सांगाड्याचा पण एक माझा एक जसं बोललो की एक अभ्यासच झाला होता. बघूनच मी हे सगळी गोष्ट मी बघून मी शिकलो. आणि तसं करून मग मी माझ्या स्वतः याच्यावरती घेतलं. पप्पा माझे शूटिंगला बाहेर गेले होते फिल्मच्या, आणि मी घरी मग मला जे पॉकेट मनी भेटायचा, तो पॉकेट मनी मी जमा करायचो, आणि त्या पॉकेट मनीने मी गणपती बाप्पाची मूर्ती मी बनवायला सुरुवात केली होती. तारेचं स्ट्रक्चर मी बनवला, जसं मोठ्या मूर्तीला आपण शिगा वापरतात, ही कागदाच्या मूर्तीला मी तारेचं स्ट्रक्चर वापरला. तारेच्या स्ट्रक्चर पासून मी हळूहळू मुकुट बनवायला घेतला. मुकुट बनवून घेता मग ती झाली मूर्ती, टोटल झाली 9 फुटाची. 9 फूट मूर्ती मी म्हणजे त्या काही 8वीत असताना मी बनवली. ही कोणामध्ये लक्षात. आणि माझ्यासोबत आहे ना माझे स्कूलचे मित्र, ते सुद्धा मला म्हणजे सपोर्ट करायला लागले, आणि ते सुद्धा स्वतःच्या पॉकेटमध्ये जपून गणपती बाप्पाचे सगळे वेडे होते. ते बंक करून, अगदी लहान असताना पहिलीपासून माझ्यासोबत बंक करून गणपती बाप्पाचे कारखाने बघणारे तेच मित्रांनी माझा साथ दिला, आणि माझ्या बिल्डिंग मधल्या मित्रांनी साथ दिला. त्याच्याने ती मूर्ती मग 9 फूट झाली. आता 9 फूट मूर्ती झाली, आणि कागदाने मी संपूर्ण करून रेडी केली होती. व्हाईट मूर्ती होती कम्प्लीट. आणि माझे वडील शूटिंग मधून आले, आणि माझा रूम वेगळाच होता, आणि माझ्या वेगळ्या रूम मध्ये आई वगैरे कोण नाही. मी प्रेक्षकांना सांगतो, हा जे बोलतो आहे हे कुठल्या मंडपात नाही, हा सगळं जे मूर्तीचं बोलतं हे ह्याच्या घरी झालेलं.
घरी झालेलं. ही हो 9 फुटाची आज जे मूर्तीचं बोलतोय किंवा ही 25 फुटाची, हे सगळं त्यांनी घरच्या एका रूम मध्ये बनवलेलं, बाहेर मंडपात नाही. मंडपातलं. आणि कोणालाच माहिती नव्हतं की माझ्या घरात मी असे पराक्रम करतो. अगदी ते पण माझं, मी स्कूलला जायला मला जे पैसे भेटायचे, रिक्षा ऑटो बिटोचे टॅक्सीचे जे काय पैसे भेटत ते मी वाचवून आणि मी चालत यायचो घरी. आणि माझे मित्र जे स्कूलचे होते ते पण माझ्या बरोबर चालत यायचे. आणि त्यांचे जे रिसर्चचे वगैरे म्हणजे जे काय रिसर्च मध्ये काही विकत घेऊन खायला, कॅन्टीन मधून खायला जे काय पैसे वापरून, म्हणजे ते पैसे वापरून आम्ही ती मूर्ती तयार केली होती तशी. आणि त्याचा डोका माझा होता त्याच्यामध्ये. तर माझी इच्छा होती की ती मूर्ती मला म्हणजे चुनाभट्टी ते मला गिरगाव चौपाटी न्यायची. आणि स्टॉक बिल्डिंग पुष्पवृष्टी याचा मी खूप म्हणजे लहानपणीपासून फॅन आहे. आणि म्हणजे मोठ्या मूर्तींवरती जे पुष्पवृष्टी ते करतात, तर तिकडे माझी इच्छा होती की माझी मूर्ती ही तिकडे उभी राहावी आणि तिकडे पुष्पवृष्टी व्हावी. त्या दृष्टिकोनातून ती मूर्ती मी करायला घेतली, जरी छोटी जरी असो, तर ते तिकडे माझी मूर्ती जावी करून. आणि तसं मी बनवायला गेलो. आणि वडील आले. वडिलांनी येऊन माझ्या रूम मध्ये एंटर केला. आता वडिलांना कोणी थांबवू नाही शकत आपल्या रूम मध्ये एंट्री. आईला तर बोलू शकतो की माझ्या रूम मध्ये येऊ नको, पण वडिलांना ना. वडील आले आणि बघून वडील बोलले की हे काय केलंस. बोलत काय नाही पप्पा, असंच गणपती बनवला, असं करू ना आपण विसर्जन इथेच करू सायंकाळला. वडील बोलले की अरे बापरे बाप. बोललं कसा बनवलास. तर बोललं की नाही पप्पा, तुम्ही सांगितले होते ते, म्हणजे जे काही गोष्टी तुम्ही सांगायच्या लहानपणीपासून, तुम्ही अशी मूर्ती घडवली, अशी टेक्निक वापरली, तीच मी टेक्निक वापरली. आणि विजय काकांना मी कारखान्यात बघायचो आणि स्ट्रक्चर वगैरे बनताना बघायचो. तर ती आयडिया घेऊन मी माझी एक वेगळी टेक्निक करून तिला मी बनवली. आणि तसं करून मी ती 9 फुटाची मूर्ती माझ्या घरात बनवली. आता 9 फूट मूर्ती घरात बसवणे, काही लोकांना हे खोटं वाटेल म्हणून. हो हो हो, हा स्ट्रक्चर हे होता. त्याचं घर आहे आणि लिटरली त्यांनी टक्के घरात बनवलेली. हो. हा तो स्ट्रक्चर होता. आणि त्या स्ट्रक्चरचा, आणि 9 फूट मूर्ती बनवली वगैरे. तर मी पप्पांना सांगितलं असं असं कॉन्सेप्ट करून बनवली. मग पप्पा माझे काय केले की चुनाभट्टीमध्ये मंडळ आहेत त्यांना जाऊन भेटले. चुनाभट्टीचा जुना गणपती आहे, चुनाभट्टीचा राजा, तो त्या काही खूप मोठा म्हणजे 18 फुटी वगैरे होता. तर त्यांना जाऊन भेटले वगैरे. आणि त्यांना बोलले की असं असं माझ्या मुलाने मूर्ती बनवली वगैरे करून, तर तुम्ही कराल का त्याची स्थापना करून. इको फ्रेंडली मूर्ती. आणि या म्हणजे इको फ्रेंडली मूर्ती असं खूप चालू पण होतं की इको फ्रेंडली मूर्ती करा. आणि टाइम्स ग्रीन हे ह्यांनी चालू केलं होतं, टाइम्स ऑफ इंडियावाल्यांनी टाइम्स ग्रीन गणेशा कॉन्टेस्ट चालू केली होती. आणि ते लोक पण प्रचार करत. तर मी ती बनवायला घेतली. तर असं गोष्ट अशी झाली की त्यांनी भेटले. मग ते मंडळ बोलले की नाही, तेवढा मंडप मोठा टाकायला गेला आणि त्या मंडपाचा भाडा आणि तेवढं म्हणजे फायनान्शियली तेवढं सपोर्टिव्ह नव्हता. तर मग मी करायला घेतली. आणि मग आमच्या एरियामध्ये आमदार होते, मिलिंद कांबळे हे आमदार होते. त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली. तर त्यांनी मग बघायला आले, ते मूर्ती बघायला आले, माझ्या वडिलांना भेटले आणि मला भेटले. बोलले की विक्रांत तू बनवली, एवढं लहान म्हणजे वया असताना तू बनवली मूर्ती. तर आय थिंक तेव्हा 12 वर्षाचा असेल, आय थिंक 12 का 13 वर्षाचा असेल, तेव्हा मी बनवली होती ती मूर्ती. आणि बोललो हो बनवली करून. तर गोष्ट अशी झाली की बघ तू आता इको फ्रेंडलीचा प्रचार वगैरे करतो, चल मी तुझ्यासाठी मी स्वतः मंडळ स्थापना करतो आणि चुनाभट्टीचा मध्ये बसवू आपण मूर्ती. तर ही तू पूर्ण कर आणि कलर करून दे आणि आपण ही मूर्तीची स्थापना करू आणि ही मूर्ती आपण बनवू करून. तर तसं म्हणजे सुरुवात झाली. आणि गोष्ट अशी झाली की आता छोटी मूर्ती म्हणजे 9 फूट ती मूर्ती माझ्या घरात बनली होती. 9 फूट अक्षरशः माझ्या घराच्या म्हणजे रूफला टेकली होती ती मूर्ती, मुकुट सकट. तर तरी ती छोटी मूर्ती होती, कारण मुंबईमध्ये तुला माहिती आहे की 22 फूट वगैरे 25 फूट मूर्त्या असतात. आणि आपली मुंबई त्याच्यासाठीच ओळखली जाते, मोठ्या मूर्त्या आणि वेगळ्या मूर्त्या करून. बरोबर. तर गोष्ट अशी झाली की छोटी मूर्ती बनवली तर त्याचा प्रतिसाद एवढ्या प्रमाणे होणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून मग बोललो की चला हाईट थोडीशी वाढवू आपण. तर हाईट वाढवतं, आता मूर्ती ती बसलेली होती, साधा बॉक्सवरती बसलेली होती. तर बोललं की चला कमळ बनवू. त्या कमळा म्हणजे कमळचा डेट असा खाली, कमळचा डेट आपला कधी पण पाण्याचा तोडावरती असतो, तर तो डेट आपण खाली थोडा वाढवू. त्या कमळावरती बसलेला तो गणपती करू. ती पण झाली. तर ती
मूर्ती आय थिंक कमळ पकडून तो डेट पकडून झाली होती 18 फूट वगैरे झाली होती, 18 की 20 फूट पोचली होती. मग तसं बघून मग अजूनही त्यांना म्हणजे बोलले की जर 18-20 फूट म्हणजे हाय ठीक आहे, तर पण एवढं हे नाही प्रतिसाद तेवढ्या प्रमाणाने होणार नाही, आणि तेवढं म्हणजे त्याला हे नाही भेटणार की 18-20 फूट एक म्हणजे 18 फूट कॉमनच आहे. तर त्याला मग अजून हाईट वाढवायला त्याला मग असं माझा कॉन्सेप्ट मी सुचवला की हत्ती आहे, हत्तीने म्हणजे कमळ असा उचललाय सोंड्यामध्ये आणि त्या सोंडेमध्ये गणपती बाप्पा बसलेला आहे, असा तो कॉन्सेप्ट होता. तर त्या कॉन्सेप्टला पकडून मग हत्ती बनवायला मी सुरुवात केला आणि हत्ती बनवून संपूर्ण ती मूर्ती झाली 27 फूट. तर ती मूर्तीचा मी फोटोही दाखवतो तुला, एक मिनिट. 27 फुटाची मूर्ती आणि ती कम्प्लीट मूर्ती मी माझ्या घरातच बनवली, म्हणजे घरात स्पेअर पार्ट मध्ये बनवून नंतर ती असेंबल आहे ना, ती आदल्या रात्री मी माझ्या मंडपात जाऊन मी असेंबल केली होती ती मूर्ती. तर अशा प्रकारे ती 27 फुटाची मूर्ती कोणत्या मंडळाची मूर्ती होती, अच्छा ती मूर्ती होती चुनाभट्टीचा महाराजा या मंडळाची मूर्ती होती. तो मंडळ पण स्थापना माझ्या मूर्तीमुळेच झाला होता की माझी मूर्तीमुळे इको फ्रेंडली मूर्तीचा प्रतिसाद मंडळाला भेटावा, त्याच्यासाठी मी मूर्तीची स्थापना केली होती. आणि त्याचे अजून एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला की ती मूर्ती जी मी बनवली त्या मूर्तीला टाइम्स ग्रीन गणेश हा त्या टायमाला फर्स्ट टाइम त्यांनी भरवली होती आणि माझी बनवलेली मी पहिलीच मूर्ती, त्या मूर्तीला टाइम्स ग्रीन गणेशाचा अवॉर्ड मला फर्स्ट प्राइज भेटला त्या टायमाला, पहिलीच मूर्ती. आणि त्या मूर्तीला गणपतीचाच आशीर्वाद म्हणावा की मला ती म्हणजे अवॉर्ड पण भेटला त्या मूर्तीला, माझ्या पहिली लाईफ मधली पहिली मूर्ती जी मी घडवली 27 फुटाची, अक्षरशः मी 12-13 वर्षाचा असेल त्या टायमाला, आणि तेव्हा मला हे भेटली. विक्रांत, माझा पुढचा प्रश्न आता असा आहे, मुंबई टू सुरत हा प्रवास सांग ना मला. हो, ऍक्च्युअली म्हणजे कमेंट मध्ये पण आय थिंक कोणीतरी बोललं असं की सुरतची मूर्तीचा काय झाला. तर मी प्रवास असं सांगतो की मुंबईमध्ये मी जे मूर्ती वगैरे करायचो, स्केचेस वगैरे करायचो, तर हे आता सुरतचे मंडळ जे आहेत, सुरतचे वगैरे किंवा इतर स्टेट मधले जे मंडळ आहेत, ते स्टेट मधले मंडळांचं कसं असायचं की मूर्ती जे आहेत ते आपल्या मुंबईतले जे मंडळ आहेत त्यांच्या मूर्ती बघून हे लोक कॉपी करायचे की बाबा या मंडळाची अमुक मंडळाची ही मूर्ती आहे, तर पुढच्या वर्षी ते मंडळाची मूर्ती ते लोक रिमेक करायचे. तर तसं करून माझा चौथा बाजारचा राजा या मंडळाची मला कॉन्टॅक्ट केला कि विक्रांत भाई तुम स्केच इतने करते हो, आप इतने फेमस मंडल के स्केच करते हो, तो आप हमारी मूर्तियों का स्केच करोगे क्या, असं करून म्हणजे ती हे झाली, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि तसं करून मी माझा पहिला स्केच म्हणजे सुरतला बनला हा चौथा बाजारचा राजा. तिकडचा म्हणजे मार्केट मधला मेन मूर्ती आहे तिकडची चौथा बाजारची आणि खूप फेमस मूर्ती आहे. तर त्या मंडळाच्या आणि त्या मंडळाचा मिहीर कपाडिया अध्यक्ष आणि विशाल पानवाला म्हणून तिकडच्या मंडळातले एक आर्टिस्ट आहेत, तिकडचे खूप चांगले आर्टिस्ट आहेत, त्यांनी त्या मूर्तीवरती काम केलं होतं. आणि तसं करून मग माझ्या सुरतमध्ये आणि इतरही स्टेटमध्ये अशा प्रकारेच म्हणजे एका मंडळातूनच सुरुवात झाली होती. आणि तसं करून माझा आता जसं आणि मी सुरतच्या गणेशोत्सवामध्ये चेंजेस असे केले की त्या काही लोक रिमेक करायचे मंडळाचे, म्हणजे मुंबईतले गणपती बघून रिमेक करायचे. पण त्याच्यानंतर माझ्या तिकडे गेल्यानंतर माझी एंट्री तिकडे झाल्यानंतर असं झालं की मुंबईचे मंडळ तर आपण करतोच, सुंदर करतो, वेगळ्या कॉन्सेप्टने करतो, पण सुरतमध्ये पण असं झालं की वेगळ्या कॉन्सेप्टनी मूर्त्या बनायला लागल्या. ती सुरुवात मी करून दिली सुरतमध्ये की वेगवेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये मूर्त्या बनायला लागल्या आणि तसं करून हे सुरुवात तशी झाली. तर मी तुला आता चुनाभट्टीचा महाराजाचं तू नाव काढलं होतंस, तर मी ते फोटो सुद्धा तुला दाखवतो चुनाभट्टीचा. माझा पीसी चालू होत नव्हता, आता पीसी आहे, तुला दाखवतो क्लिअरली. ही माझी सर्वात पहिली मूर्ती जी मी घडवली होती, चुनाभट्टीचा महाराजा. हत्तीच्या सोंडेमध्ये कमळ पकडलंय आणि त्या कमळावरती बसले, अक्षरशः म्हणजे मंडपाच्या टॉप पर्यंत ती मूर्ती अशी टेकली होती. आणि हा मी आहे त्या टायमाला.
लोकांना खरंही नाही वाटणार की एवढ्या लहान मुलांनी मूर्ती बनवली करून एवढी मोठी करून, पण ही गोष्ट केली होती. आणि माझ्या मित्रांनी आणि माझ्या बिल्डिंगचे जे मित्र होते त्यांनी मला सपोर्ट केला होता. त्याचा मी वेगळ्या अँगल मधून एका फोटो दाखवतो. हा तो वेगळ्या अँगल मधून फोटो. ही हत्ती म्हणून कमळ आणि कमळावरती बसले, अक्षरशः टोक मुकुटाचा टोक मंडपाला टेकलाय. ही एवढी 27 फूट हाईटची मूर्ती होती. इकडे लहान मूर्ती आहे गणपती बाप्पाची, मंगल मूर्ती आहे. ह्याच्यावरूनच तो हाईटची अंदाज येईल केवढी मोठी होती. हो, ही मूर्ती होती. ही पहिले वर्ष मला प्राइज भेटला. त्यानंतर दुसऱ्या वर्ष मी ही मूर्ती बनवली होती अग्निपथची. तेव्हा अग्निपथचा जो म्हणजे खूप फेमस झाली होती ती मूर्ती अग्निपथची. तर ती मूर्ती मी घडवायचा प्रयत्न केला आणि ती मूर्ती इको फ्रेंडली मध्ये मी बनवली मूर्ती. आणि ही मूर्ती बनवताना योगेश तुझाही हातभार लागला होता या मूर्तीला. स्पेशली कान बनवताना हा कान तू बनवलायस. याचं स्ट्रक्चर वगैरे तू केलंयस या कानाचा, आणि हा कान मी केलेला. तर ह्याची स्टोरी पण म्हणजे लोकांना सांग तू, है ना आता. आणि ही माझी या कानाचा एक किस्सा, या गोष्टीबद्दल या कानाचा एक किस्सा असा आहे की हा स्ट्रक्चर मी जो मगाशी फोटो दाखवला तो स्ट्रक्चर होता. आणि दोघांनाही हा काय काम करतो ते दिसत नव्हतं आणि मला काय दिसत नव्हतं की तो काय काम करतोय. मध्ये एक स्केच होता फक्त. तर मी हा थोडं विक्रांतने थोडं केलं आफ्रिकन एलिफंट सारखं, म्हणजे कान हे असे दिलेले आणि मी आपल्या इंडियन एलिफंट सारखे कान असे दिले. हा, तू झालं असं आता राजन दादांचा खूप फॅन होता. झालं असं की 6 तास काम केलं आम्ही, म्हणजे 12 वाजता सुरू केलं ते 6 वाजता संपलं. 6 वाजता काम संपला की तेव्हा भूक लागली म्हणून विक्रांतला बोललं की विक्रांत तर खालून काहीतरी खाऊन येऊया. तर बोलला हा खाऊन येऊया. हो, तर थोडं मागे गेलो, बघितलं दोघं एकमेकांना बोलतात अरे कान असं काय. नाही तो स्ट्रक्चर दाखव योगेश, तो तू दाखवलेलास ना आता, तो स्ट्रक्चर दाखव एकदा लोकांना, म्हणजे तो बघायला भेटेल. तो त्याचा स्ट्रक्चर होता त्या मूर्तीचा. हो, या मूर्तीचा तो स्ट्रक्चर होता तो. आणि हे झेंडे लावताना पण एक हे होता. झेंडे कसे लागतील मूर्ती बनल्यानंतर, मग रात्री आहे ना फक्त झेंडे लागलेले राहायचे. हे ह्याच्यामध्ये तू ही जो राईट साईडचा कान आहे, हा राईट साईडचा कान तू केलेला, लेफ्ट साईडचा कान तू केला. आणि मूर्ती तो चेहराच एवढा मोठा होता. आय थिंक 7 फूटचा चेहरा होता. त्याच्यावरून एक अंदाज कळेल की तो चेहरा केवढा होता. हा, अरे माझा जुना फोटो, सगळे फोटो ठेवलेत योगेश तू. हो, तो चेहरा एवढा मोठा होता. गणेशोत्सव आपण सुरू केलं, गणेशोत्सव. हो, फोटोज आहेत म्हणून. तर त्याचा गोष्ट अशी होती की तो चेहरा एवढा मोठा होता की मी चेहऱ्याच्या या बाजूला आलो की आपल्या चेहऱ्याचा तो बाजू कसा हे आपला कळून नाही यायचा, आणि तू चेहऱ्याचा त्या बाजूला होता. आणि असं यायला पण आपल्याला गोल फिरायला लागायचा, मोठा गोल फिरायला लागायचा की त्या चेहऱ्याला आपण यायचो. तसं करू मग काय केलं की आपण योगेश चल तू त्या बाजूचा चेहरा बनव, मी या बाजूचा चेहरा बनवतो. आणि हो, तसं करू आपण. नंतर आपण बघू थोडंफार फार काय वर खाली होतं ते मी करून टाकेन, काय टेन्शन आहे. तसं करू मग आपण सुरुवात केली बनवायला. आणि तसं करू. 1 तास थोडं टायमिंग आहे, तर मी हा सेशन डिलीट करून तुला पुन्हा एक इंस्टाग्रामवर 1 तास आपण लाईव्ह करू शकतो. त्यामुळे आपल्याला ते कन्व्हर्सेशन थोडं थांबवून थोड्याच वेळात आपण विक्रांत असल्याशी पुन्हा एकदा गप्पा सुरू करू. थोड्याच वेळात विक्रांत पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन होतील.
तत्पूर्वी तुमचं काही आठवणीतला गणेशोत्सवाला तुमची काही आठवण असतील तर तीही तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. मित्रांचा रिक्वेस्ट पाठवली आहे, थोड्याच वेळात पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडू. पुन्हा एकदा नमस्कार योगेश. तर ती गोष्ट अशी होती या मूर्ती घडवताना की एक साईडला तू आणि एक साईडला मी असं बनवत गेलो आणि कळलं नाही की कोण कसा बनवतोय करू. आणि नंतर ते झाल्यानंतर आपल्याला कळालं की एका साईडला म्हणजे कान एक मोठा झाला, एक साईडचा कान थोडा बारीक झाला होता. तर ही एक गोष्ट होती. त्यानंतर मी चुनाभट्टीला मी तिसरी मूर्ती ही बनवली कागदाची. ही माझी शेवटची मूर्ती होती जी मी घडवली चुनाभट्टीला. आणि त्याच्यानंतर हीच मूर्ती घडवताना मी 2 मूर्त्या बनवल्या होत्या. आणि ही मूर्तीचं वैशिष्ट्य नागावरती बसलेली मूर्ती होती. आणि हा जो नाग आहे, हा नाग जो आहे, हे नाग मी हा मटेरियल वापरला होता. आपला जो फळ ठेवायला पुट्टा असतो ना, त्या पुट्ट्यापासून मी हे नाग बनवलं. म्हणून नाग तुम्ही बघाल तर एक गोळे गोळे जे दिसतात ना, ते सफरचंद वगैरे ठेवायचं, फळ ठेवायचं हे आहे ते. तर पुट्टा आहे तो. त्या पुट्ट्यावर मग ती संपूर्ण अशी मूर्ती ती बनली आहे तशी करून. ही माझी शेवटची मूर्ती होती. आणि हा तो स्केच होता, ह्याच्यावरून ती पहिली मूर्ती मी माझी इको फ्रेंडली ती तयार केली ती अशी. ठीक आहे. आता विक्रांत आजकर बोललं आणि घाटकोपरचा राजा न बोलणं हे समीकरण. विक्रांत मला सांगितलं आणि घाटकोपरच्या राजाची भेट कशी झाली? माझी आणि घाटकोपरचा राजाची भेट अशी झाली की घाटकोपरचा राजा हा मंडळ मध्ये विनीत म्हणून आपले खूप म्हणजे चांगले मित्र आहे, भावासारखाच आहे. ते खूप सपोर्ट केलाय त्यांनी मला विनीतनी. तो विनीत हे म्हणजे विशाल दादा शिंदे आहेत ना, त्यांच्या कारखान्यात वगैरे गेलेले. तर तिकडे त्या कारखान्यामध्ये एक मुलगा होता. तर त्या मुलाने रिकमेंड केलं की अरे विक्रांतकडे जावा तुम्ही आणि विक्रांतकडे तुम्ही स्केच करून घ्या. आणि तो तुम्हाला म्हणजे जसं कॉन्सेप्ट बेस्ड स्केचेस करायला आवडतं. आणि तो विक्रांतचं एवढं हे आहे की तो कॉन्सेप्ट बेस्डच मूर्त्या करतो, म्हणजे स्केचेस करतो की काही ना काहीतरी स्टोरीशी रिलेटेड, काही ना काहीतरी कॉन्सेप्ट बेस्ड स्केचेस असतात त्याचे. तर त्याच्या थ्रू तो कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी नंबर घेऊन मला कॉन्टॅक्ट केला घाटकोपरचा राजा मला विनीतनी. आणि कॉन्टॅक्ट करून मला येऊन भेटले, माझे स्केचेस वगैरे मी दाखवले माझ्याकडचे. तर त्यांना स्केचेस वगैरे खूप आवडले. आणि तो लास्ट जो स्केच घडून आला, त्याच्या आधीच्या वर्षी जो स्केच घडून आला ते बागवे काका माझे दुसरे गुरु, त्यांनी मूर्ती बनवली होती. तर तो स्केच म्हणजे माझा ह्याच्या इकडे त्यांना खूप पसंत आला. पण तो स्केच होता 4 हाताचा आणि ह्यांची मूर्ती असते 6 हाताची. तर त्या स्केच म्हणजे त्या मूर्तीच्या दृष्टिकोनातून पण तो बसवायचा होता मला 6 हातामध्ये. तर तो एक चॅलेंजिंग जॉब होता. आणि त्या स्केच मागचं मी हे सांगतो, जर तो विष्णू रूपात स्केच आहे तर विष्णूचे दागिने हे कसे असावे ह्याच्याकडे पण लक्ष होता. आणि हा विनीत हा आपला मित्र आहे, तर तो हे दागिने वगैरे, आता विष्णूचे हत्यार वगैरे तर आपल्याला माहिती आहेत. तर त्या स्केचामध्ये जे काय आहे ते तर आहेच. पण एक मिनिट, झालं ना लाईव्ह जा तू घर घरी असे भानगड होत असतात, काय टेन्शन नाही. होत आहे म्हणजे तर मी कुठे होतो, हा घाटकोपरचा राजा. तर घाटकोपरचा राजा बनवतानाचा एक चॅलेंजिंग जॉब होता. 6 हाताची म्हणजे स्केच घडवून आणायचा होता. तो घडवून आणला. आणि लोकही असतात ते कोणाच्याही घरी, आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये हे गोष्ट असतेच की आपण काय ना काहीतरी महत्वाचं काम करत असताना कोण ना कोणतरी आपल्या घरी येतात. काय खायला हवं का, चहा हवी आहे का तुला.
तुम्ही गोष्ट तशी असतेच, प्रत्येकाच्या घरी असते. तर गोष्ट अशी आहे की घाटकोपरचा राजा घडवताना ते चॅलेंजिंग जॉब होताच तो. 6 हाताची मूर्ती घडवायची होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये हे प्रत्येक दागिने पण किंवा विष्णूचा मणी असतो, विष्णू मणी असते किंवा आणि इतर काही गोष्टी असते. तर त्या दागिन्याचं पण स्टडी झाली होती की विष्णूच्या हातात ती अंगठी असते ती आणि इतर पैंजण कसे घालतो विष्णू, ही सगळी स्टडी करून तो स्केच बनवला होता. तर यामध्ये म्हणजे त्याच्या दागिन्यापासूनचं सगळं स्टडी म्हणजे विनीत म्हणून होता, त्यांनी केली होती. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुला हा स्केच तर आहेच, हत्यार वगैरे तर तू प्रॉपर दिले, ह्याच्यामध्ये मला दागिने जे आहेत तर दागिन्यामध्ये ते गोष्ट वेगवेगळी म्हणजे गोष्ट करायला आली. आणि तो एक वेगळाच स्केच तयार झाला त्या वर्षी. आणि तीच ट्रेंड मग दुसऱ्या वर्षी कुणाल दादानी मूर्ती घडवली होती. ती पण फारच सुंदर मूर्ती होती, ती घडवली होती. तिथं कम्प्लीट विष्णूचे संपूर्ण रूप त्या स्केच मध्ये होते. आणि त्या संपूर्ण रूपामध्ये त्याच्यामध्ये कम्प्लीट हत्याराचं वर्णन केलं होतं, प्रत्येक दागिन्याचं वर्णन केलं होतं. अशा प्रकारे तो स्केच झाला होता. तर असं म्हणजे माझी भेट झाली. आणि विनीतचा पण मी खूप रिस्पेक्ट करतो विनीतला की त्याचा म्हणजे एवढा अभ्यास वगैरे तो पण त्यांनी पण माझ्यासारखं मी जेवढं म्हणजे कॉन्सेप्ट बेस आणि जेवढं वाचन वगैरे करतो तो सुद्धाही करतो. आणि आम्ही दोघं म्हणजे स्केच तसा तयार केला तो. गेल्या वर्षी विक्रम अजून एक थोडी अनोखी मूर्ती झालेली, ती म्हणजे कोलभाटलेंची. पहिल्यांदा मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या घुबडावर मूर्ती बघणं हे आमचं सौभाग्यच झालेलं. मला त्याबद्दल काही सांगणार? ही गोष्ट अशी आहे की घुबडला लोक अशुभ मानायचे. तर अशुभ मानायचे हे अशुभ का मानतात? कारण आता देव आहे, ठीक आहे, देवाने प्रत्येक प्राणी पक्षी अगदी एक लहान किडा जरी बनवलाय तर तो देवानेच बनवलाय. ते देवाने बनवलेली कुठचीही गोष्ट अशुभ नाहीये. जरी तो एक कावळाही असू किंवा आता कावळ्याला अशुभ बोलता, पण कावळ्याला तुम्ही काय मुक्ती देण्यासाठी कावळ्यालाच तुम्ही जेवण वगैरे देतात, वडी वगैरे दाखवतात की आपल्या पूर्वजांना आपल्या भेटतात करून. तर तसं करून मला ही गोष्ट दाखवायची होती की बाबा देवाने बनवलेली कुठचीही गोष्ट अशुभ नाहीये. आणि हा घुबड जो आहे, घुबड हा लक्ष्मीचा वाहन आहे. आणि दुसरी गोष्ट अशी एक घुबडाशी रिलेटेड माझी गोष्ट अशी पण होती की घुबड हा माझ्याकडे स्वतःकडे पण होता. तो म्हणजे मी लहान होतो तेव्हा आणि मला प्राणी पक्षी वाचवायचा वगैरे खूप हे होती. आणि मी प्राणी पक्षींमध्ये लहानपणीपासून मी होतो. तर एक माझ्या चाळीमध्ये तो घुबडाचा एक लहान पिल्लू होता, तो उडून आला होता. आणि त्याला अशुभ बोलून लोक त्याला मारत होती आणि अक्षरशः लोखंडाच्या रॉड बीडने मारायला गेली होती त्या घुबडाला. तर तो त्याला अशुभ बोलून मारायला गेले मला ते मी वाचवायला गेलो तेव्हा, मी आय थिंक स्कूलमध्येच असेल, तर मी वाचवायला गेलो होतो त्या घुबडाला. तर तेव्हा त्या घुबडाला वाचवला आणि तो मोठा झाला घुबड. आणि तो आता घुबड वगैरे हा वाईल्ड अॅनिमल आहे आणि ह्याला घरी ठेवणे हे म्हणजे आपल्या इंडियामध्ये नाही, बाकी बाहेरच्या देशात ठेवतात, पण इंडियामध्ये अलाउड नाही. पण तो लहान होता, पिल्लू होता, उडता येत नव्हता त्याला, तर तो माझ्याकडेच राहिला आणि माझ्याकडेच मोठा झाला वगैरे. तो थोडा मोठा झाला, जास्त मोठा झाला, उड्या बिडायला लागला वगैरे, माझ्यासोबतच जेवायचा, माझ्यासोबत. आम्ही असं कधी वाटलं नाही की तो घुबड अशुभ पक्षी हाय करून. पक्षी होता आणि माझ्याबरोबर राहून एकदम फ्रेंडली झाला होता, माझ्यासोबत जेवायचा, माझ्यासोबत टीव्ही बघायचा वगैरे सगळं. तर तसं मग नंतर थोडा मोठा झाला की त्याला बैलगोडा हॉस्पिटलमध्ये मी सोडून आलो. मग एक रिलेशन पण होता घुबडाशी आणि त्या दृष्टिकोनातून तो हा जो कॉन्सेप्ट होता तो त्याच्याशीच बेस्ट होता. त्या घुबडालाच एक ट्रिब्यूट म्हणून एक केला होता. आणि लक्ष्मीचं वाहन सुद्धा आहे, तो एक लक्ष्मी देवीचा रूप मी दाखवला त्याच्यामध्ये. आणि भावेन पटेल म्हणून आहे त्या मंडळाचे अध्यक्ष, त्यांनी सपोर्ट केला की विक्रम नहीं वो कॉन्सेप्ट वो अच्छा है, वो दिखाना भी है मेरे को कि बाबा कि ऐसा कुछ है नहीं, अशुभ 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 कुछ है नहीं, सब कुछ भगवान ने ही बनाया और
तसा तो कॉन्सेप्ट मिळून आम्ही जुळला. एंड पर्यंत असा पण गोष्ट घडलेली की मंडळातले म्हणजे जे म्हातारे लोक आहेत ते बोलत होते की घुबड नको रे, तो अशुभ आहे, आपण त्याला गरुड करू करून. पण मी आणि भावेन दादा हे दोघं आम्ही ठाम राहिलो आणि ती कोलबाट लेंगची मूर्ती ती घडून आली घुबडावरती. आणि आम्ही दोघांच्या जिद्दीवरती आणि ते आम्ही मंडळांचा पण आम्ही एक माइंड आणि लोकांचाही माइंड डायव्हर्ट केला की बाबा अशुभ ही कुठचाच प्राणी नाही है ना, सगळेच प्राणी देवानी बनवलेत, हे सगळे शुभ अशुभ हे आपण माणसांनी घडवून आणलेत, हे असं काही नाही करू. आणि मग तसा एक मेसेज पण गेला आणि लक्ष्मी देवाच्या रूपात एक वेगळीच मूर्ती बघायला आली. आणि खरोखरच म्हणजे काका नाही आहेत तरीही आपल्याला एवढी सुंदर मूर्ती बघायला भेटली रेश्माताईकडून. त्याच्यासाठी पण म्हणजे खूप रिस्पेक्ट आहे की बाबांच्या नंतरही मूर्त्या एवढे खूप चांगले बघायला भेटले लोकांना आणि खूप चांगले आर्ट बघायला भेटले लोकांना. आणि सिद्धेशला पण, सिद्धेश डिगोळे आपला परममित्र, त्यांनी पण खूप मेहनत घेतली होती त्या मूर्ती बनवताना. तर तो म्हणजे पर्सनली त्यांनी मला दाखवले होते की विक्रांत हे असं आपण करणार आहे करून. बोला अरे खूप छान आहे. आणि त्याचा म्हणजे अक्षरशः लास्ट मोमेंट पर्यंत ती मूर्ती रेडी नव्हती आणि मी दुसऱ्या दिवशी मी येऊन बघतो तर मूर्ती रेडी. तर असं म्हणजे त्या मुलाची पण मेहनत आणि जेवढे तिकडे होते काम केलं त्या मूर्तीवरती त्यांची मेहनत आहे की सक्सेस झाली ती मूर्ती आणि लोकांना खूप आवडली ती मूर्ती आणि अगदी टायमावरती ती मूर्ती निघाली. खातूनच्या कारखान्यातली ती खासियतच बोलू शकतो की ही मूर्ती उद्या होईल का ते मूर्ती पण हो ती एक खासियत होती म्हणजे. हो. पुढचा प्रश्न माझा असा आहे विक्रांत की मंगेशकर फॅमिलींच्या घरी तू डेकोरेशनचं कामही केलंय, त्याबद्दल सांग. हो हो हो. ती गोष्ट अशी होती की मी गणपती बाप्पाचे स्केचेस वगैरे करायचो आणि तेव्हा तसंच म्हणजे फिल्मचं पण काम चालू असायचं. आणि फिल्मचं काम चालू असताना काय झालं की माझी एखादी फिल्म होती, त्या फिल्म मध्ये हे होतं म्हणजे उषा दिदी गाणार होतं. त्याच्या थ्रू म्हणजे त्या फिल्मचे जे प्रोड्युसर आहेत त्यांच्या थ्रू माझी ओळख झाली तिकडे. आणि मी उषा दिदींना एक छोटी कागदाची मूर्ती बनवून मी त्यांना दिली ऍज अ रिस्पेक्ट म्हणून. कारण लहानपणीपासूनच आपण दिदींचे आपण गाणी वगैरे ऐकून वगैरे आपण कुठचाही लहान मुलगा मोठा झालाय तसं करून मग आहे. आणि मी त्यांना हे गिफ्ट म्हणून ती मूर्ती दिली. तर त्याच्यानंतर मग त्यांना माहिती पडलं माझ्याबद्दल. त्यांनी विचारलं की विक्रांत खूप छान मूर्ती बनवली वगैरे आणि कसं काय बनवलं वगैरे. तर मी सांगितली कागदानी वगैरे करतो आणि माझ्या स्केचेसनी मूर्त्या बनतात सगळीकडे ऑल ओव्हर मुंबई आणि मी स्वतः कागदाची मूर्ती घडवतो. तर त्या वर्षी त्यांनी म्हणजे उषादित ताई बोलले की तू आमचं डेकोरेशन करशील का. आणि त्या काही मी बनवली होती ती मूर्तीचं डेकोरेशन मी केली होती. तर हा डेकोरेशन जो मी केलं होता त्याचा फोटो सुद्धा आहे त्या काही. हा तो संपूर्ण डेकोरेशन मी केलं होतं लता दीदींच्या घरी. आणि ही एकविरा देवीचं संपूर्ण मी गाभारा बनवलाय अख्खा. आणि पाठीमागे ही एकविरा देवी आहे, ती एकविरा देवीची मूर्ती आणि पुढे ही गणपती बाप्पाची मूर्ती. या अशा प्रकारे संपूर्ण तो डेकोरेशन मी घडवलं होतं दीदींच्या घरी. आणि त्याच्यानंतर माझी त्या वर्षी मी विटीला उंच मूर्ती बनवली होती 22 फुटाची. ती गणेश गल्लीची पहिली मूर्ती जी होती मास्टर दीनानाथ वेलिंग साहेब त्यांनी बनवली होती मूर्ती. हो त्या टायमाला ही म्हणजे तशी मूर्ती बनवली होती. तर त्याचा मी रिमेक करायचा प्रयत्न केला आणि इको फ्रेंडली पद्धतीमध्ये. ही मूर्ती संपूर्ण इको फ्रेंडली आहे. याचं वैशिष्ट्य असं की आतमध्ये संपूर्ण ग्रीन मॉस आहे आणि त्याच्यावरती मी हे टाकले होते कडधान्य वगैरे टाकले होते. मग तो दुर्वा जो असतो दुर्वाचा जे काय होतं ते टाकले होते. ते दुर्वा वाढून त्यानंतर ती कटिंग केली होती. तशा प्रकारे मग ही संपूर्ण ही ग्रीन जी मूर्ती आहे हे संपूर्ण ओरिजिनल दुर्वा जो आहे
तो वापरून म्हणजे ती ओरिजिनल दुर्वा उगवला आणि त्यानंतर ती कटिंग केली आणि तशी ती ही मूर्ती संपूर्ण बनवली होती. आणि ही मूर्ती पाहून म्हणजे या मूर्तीबद्दल ही मूर्ती बघायला आलो आणि आम्ही अशा प्रकारे ती एक भेट झाली होती. आणि तीच भेट आणि एक भेट म्हणून लता दीदींनी मला एक घड्याळ सुद्धा घेतलेला आहे ऍज अ गिफ्ट. तर रक्षाबंधनला आपण जसं राखी बांधतो, राखीच्या दृष्टिकोनातून एक ऐवजी लता दीदींनी मला घड्याळ दिला त्याच वर्षी. लता दीदींसोबत तो घड्याळ मला दिलाय लता दीदींनी आणि तो ऍज अ लकी चार्म मी माझ्याकडे ठेवलाय. आणि तो घड्याळ सुद्धा मी दाखवतो त्याचा. हा तो घड्याळ आहे दीदींनी दिलेला. हा एक आठवण म्हणजे गोड आठवण म्हणून हाय माझ्याकडे. एक त्यांचं ऑटोग्राफ आहे त्याच्यामध्ये, त्यांची स्वतःच्या हँडरायटिंगनी आणि त्याचं स्वतः त्यांनी लिहिलेलं आहे. बेस्ट विशेस. आणि एक म्हणजे एक अचिव्हमेंटच आहे, एक लाईफ टाइम म्हणजे एक मेमरी एक राहिली माझ्याकडे गोड आठवण म्हणून. अशा प्रकारे पुढचा प्रश्न असा आहे की तुझा सिद्धिविनायक मंदिरात सिद्धिविनायक कसे ते सत्कार झाला त्याबद्दल सांग ना. हो हो. तर गोष्ट अशी आहे, त्याचा फोटो पण मी तुला दाखवतो. सिद्धिविनायक मंदिराचं मी डेकोरेशन वगैरे सॉरी मी गणपतीचे स्केचेस वगैरे करायचो. तर हे सगळी गोष्ट माहिती पडली म्हणजे आमदार जे होते मिलिंद कांबळे यांना माहिती पडली, त्यांच्या थ्रू मग अजून लोकांना माहिती पडली. आणि तसं तसं करून आणि गणपतीचं मी एवढं काय कार्य करतो, माझं वेबपेजचं मी एवढं काय करतो, ते सगळ्या गोष्ट म्हणजे सिद्धिविनायक मंडळचे त्या टायमाला जे कमिटीवरती होते त्यांच्या नजरेवरती ही गेली गोष्ट गेली. आणि त्यांच्या मग तसं गोष्ट त्यांच्या ध्यानात जाऊन मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला की विक्रांत खूप छान कार्य करतो, तू गणपती बाप्पाचं खूप छान कार्य करतो. आणि तसं करून मग मी त्याचा फोटो सुद्धा दाखवतो तुला. म्हणजे सिद्धिविनायक मंदिराचा अवॉर्ड घेतानाचा जो फोटो आहे तो सुद्धा मी दाखवतो. तर त्या टायमाला त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट करून मला बोललं की विक्रांत तू गणपतीचं एवढं कार्य करतो आणि एवढं लहान वयापासून करतो, हे खूप चांगलं आणि इको फ्रेंडलीचा एक प्रसार सुद्धा करतो. आणि लोकांना म्हणजे जे स्टोऱ्या माहिती नाहीत आपल्या हिंदू धर्मामध्ये, जे काही स्टोऱ्या आहेत आणि जे काही कॉन्सेप्ट आहेत आणि त्या सगळी गोष्ट तू एक चित्राच्या साह्यातून बाहेर आणतोस आणि लोकांना दाखवतो, तेही खूप चांगली गोष्ट. आणि हिंदू धर्माचं तू एवढं कार्य करतो ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्या थ्रू मग ओळख झाली आणि तसं मग त्यांनी मला बोलवलं. तर त्याच्यासाठी एक IV बनवायला सांगितले त्यांनी. तसं करून मग एक सिद्धिविनायक मंदिर हे पुरस्कार देतात, दरवर्षी पुरस्कार देतात, पण ते खूप मोठ्या लोकांना देतात, म्हणजे मोठमोठ्या लेवलची लोक असतात ते. तर कोण सायंटिस्ट असतो त्याच्यामध्ये, मोठमोठे न्यूज रिपोर्टर जर्नलिस्ट असतात, त्यांना हे अवॉर्ड जातात. पण त्या वर्षी पहिल्यांदा असं झालं. आणि आर्ट ही कॅटेगरी त्या अवॉर्ड मध्ये नव्हतीच, पण त्या टायमाला असं घडण्यात आलं की आर्ट ही कॅटेगरी टाकण्यात आली. आणि स्पेशली त्या टायमाला आर्ट कॅटेगरी टाकण्यात आली. आणि यंगेस्ट अवॉर्ड म्हणजे यंगेस्ट मुलाला जो अवॉर्ड दिला गेला तो मुलगा मी होतो सिद्धिविनायक मंदिरामध्ये. त्याच्यामध्ये मला अवॉर्ड भेटला आणि तो फोटो मी तुला दाखवतो. हा सिद्धिविनायक मंदिर न्यास संपूर्ण ट्रस्ट सोबत. आणि हे जे आहेत ह्याच्यामध्ये तू बघशील संपूर्ण वयस्क लोक आहेत. आणि हे सगळे लोक म्हणजे आपल्याकडे कोण मोठं सायंटिस्ट आहे, तर कोण म्हणजे हे इंटरनॅशनल लेवलवरती खूप काय म्हणजे ऑलिम्पिक्स वगैरे मध्ये खूप काय केलेलं आहे ही मुलगी. आणि हे म्हणजे हे कोण जर्नलिस्ट आहे, कोण सायंटिस्ट आहे आणि कोण असे मोठमोठे वरिष्ठ लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात यंगेस्ट मी. मला सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून अवॉर्ड देण्यात आला. तो एक जीवन गौरव टाइप मध्ये एक अवॉर्ड होता आणि प्रोत्साहन पुरस्कार मला देण्यात आला.
ते 2 पुरस्कार म्हणजे त्याप्रमाणे मला देण्यात आले की विक्रांत असं कार्य अजून करत राहा आणि खूप काय तुझ्याकडून गणपती बाप्पाची सेवा व्हावी आणि अजून खूप काय व्हावं, असं करून तो एक अवॉर्ड मला भेटला सिद्धिविनायक टेम्पल ट्रस्ट साठी. मी आणि सिद्धिविनायक टेम्पल ट्रस्ट आहे त्यांना मी खूप आभार मानतो. त्या टाइमला जी कमिटी होती त्यांच्या ध्यानी जी आली माझ्याबद्दल वगैरे, त्यांचा पण मी खूप आभार मानतो की मला तो अवॉर्ड देण्यात आला वगैरे. आणि खूप म्हणजे त्याच्यामुळे खूप मेहनत करायचा अजून एक जिद्द आली अंगामध्ये तशी. सिद्धिविनायक मंदिरामधूनच आठवलं अजून एक तुझी जुनी आठवण आणि तुझी जुनी टीम आणि तुझं पहिलं एक्झिबिशन, मला त्याबद्दल सांग ना आणि तुझ्या त्या टीम बद्दल. तर गोष्ट अशी होती की मुंबई गणपती फोटो अल्बम हा माझा वेबपेज होता आणि त्या वेबपेज मध्ये माझी गणपतीची जी टीम होती, हे आपल्या दोघांच्या मध्ये टीम असायचे आणि ती टीम मी अशी जमा केली होती. त्या टीम मध्ये खूप लोक होते. अभिषेक चिटणीस होता, सिद्धेश माने आणि अनिल कीर, हे लोक माझ्या वेबपेज मध्ये होते आणि ह्यांनी त्या टायमाला खूप सपोर्ट केला होता. आणि अजून खूप लोक होती. अमर कुचेकर बंधू दोघही भाव होते माझ्या वेबपेज मध्ये. त्यांचा सगळ्यांचा खूप हातभार होता आणि ह्यांनी खूप माझ्या वेबपेज साठी आणि माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. आणि तसं होता माझं सिद्धिविनायक मंदिर मध्ये एक्झिबिशन घडवण्यात आलं पहिल्यांदा. तर त्या एक्झिबिशन मध्ये हे जे आहेत माझे जे काय मी आता नावं घेतली मित्रांची, या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि अक्षरशः माझ्या संपूर्ण स्केचेसला लॅमिनेशन करून त्याची फ्रेमिंग वगैरे सगळं करताना अभिषेक चिटणीस, सिद्धेश माने आणि आपला अनिल केरे या तिघांनी खूप मेहनत घेतली आणि संपूर्ण माझ्या फ्रेमिंग लागली त्या ह्याला. आणि तो एक्झिबिशन 101 स्केचचा एक्झिबिशन माझं करण्यात आला तिकडे सिद्धिविनायक टेम्पल मध्ये. तर हे या लोकांनी सपोर्ट केलं, ह्याच्याबद्दल पण मी त्यांचा खूप धन्यवाद बोलतो खरोखर. म्हणजे आता अभिषेक चिटणीस आहे तर तो अक्षर गणेश वगैरे करतो, पण ह्याची सुरुवात कशी झाली होती तर ही पण तशीच एक प्रसंग आहे की माझ्या स्केचेस मध्ये अभिप्राय बुक होती. त्या अभिप्राय बुक मध्ये तो त्याच्या पाठचा जो पेज होता ना त्याच्यामध्ये तो अक्षर गणेश वगैरे करायला लागायचा. तर अक्षर गणेश करायला लागला आणि मी गोष्ट ती लक्षात घेतली आणि बघितली गोष्ट. तो बोललो की अरे हे चांगलं आहे रे, एक काम कर, तू ही गोष्ट आहे ना आपला मुंबई गणपती फोटो अल्बम हा आपला वेबपेज आहे ह्याच्यामध्ये तू ही गोष्ट कर. आणि मी त्याला बोललो आणि त्याला सपोर्ट केला की ही गोष्ट तू जे अक्षर गणेश म्हणजे नावामध्ये करत होतास तू माझ्या एक्झिबिशनला, तर ही गोष्ट तू वेबपेज मध्ये कर. आणि तसं करून त्यांनी माझ्या वेबपेज मध्ये मुंबई गणपती फोटो अल्बम या वेबपेज मध्ये त्यांनी सुरुवात केली अक्षर गणेश करायला. आणि आज त्यांनी खूप काय स्वतःच्या मेहनतीने खूप केलंय, ते खूप चांगली गोष्ट आहे. तर अशी म्हणजे माझी टीम होती आणि खूप गोड टीम होती, खूप चांगली टीम होती. साधारणपणे मग आता किती स्केचेस आहेत तुझ्याकडे? आता तसं बघायला गेलं ना तर दरवर्षी माझा आकडा असतो 70 ते 80 स्केचेस असतात दरवर्षी. असतं म्हणजे 100च्या आसपास पण कधी कधी आकडा जातो. पण काय होतं की यावर्षी जसं आहे वुहान व्हायरसमुळे, कोरोना व्हायरस जो चायनामधून जो आलाय इंडियामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला खूप म्हणजे यावर्षी खूप माझं नाही खूप लोकांना म्हणजे त्याचा फटका बसवला आणि खूप लोकांना म्हणजे या वर्षी. आणि दुसरी गोष्ट कोरोनामुळे माझ्या घरी 2 डेथही झाल्या. माझे आजी आजोबा दोघांची डेथ कोरोनामुळे झाली. म्हणजे एका महिन्याच्या आत दोघं वारले करून. मग तो एक डाऊन टाइम यावर्षी पण खूप होता आणि 14 दिवस मी क्वारंटाईन झालेलो त्याच्यामुळे. खूप यावर्षी म्हणजे खूप. तरी काही मंडळ आहेत त्यांनी छोट्या मूर्ती पण केले, पण त्यांनी स्केच माझ्याकडून घेतले. तर 2 सुरतचे मंडळ आहेत आणि काही मूर्त्या माझ्या स्केचेसनी रिमेक बनतात. ते मला तूच सांगितलंस की विक्रम भाई यावर्षी तुझ्या रिमेक बनतात, तर ते पण खूप आभार मानतो की माझ्या स्केचच्या रिमेक सुद्धा बनतात यावर्षी. यावर्षी तसं एक आकडा पकडला गेला तर 10च्या आसपास माझे स्केचेसनी असतील मूर्त्या. रिमेक आणि नवीन स्केचेस माझे 2 का 3 आहेत त्या अनुसार तसं.
हो. मग यंदा नवीन काही करणार आहेस का? यंदा नवीन म्हटलं तर मी जसं तुला माहितीये की DN रोडला मी दरवर्षी काही ना काहीतरी नवीन मी करत असतो. तर ह्याचे मी एक म्हणजे असंच गो थ्रू तुला करतो आणि प्रेक्षकांनाही करवतो. तर ही DN रोडची माझा जेव्हा मी चुनाभट्टीचा महाराजा गणपती बंद झाला त्यानंतर ही पहिली मूर्ती मी घडवली होती DN रोडला. CST ला ही मूर्ती बसते. ही मूर्ती होती जवळजवळ 23 फूट ही मूर्ती होती खालून वरपर्यंत. एका रात्रीत ही मूर्ती मी घडवली होती. एक गोष्ट ही एका रात्रीत म्हणजे रात्री स्ट्रक्चर बनवून पासून ते संपूर्ण सकाळी 7 वाजता ही मूर्ती रेडी आणि त्याच्यानंतर दर्शनाला लोक यायला लागली तिकडे. तर ही मूर्ती आणि ह्याच्या मूर्तीमध्ये माझ्यासोबत माझे वडील आणि एकच व्यक्ती होता. चंदनवाडी गणपती आहे त्याच्या मंडळामध्ये तो असतो निकुंज खोरावा म्हणून. तो मुलगा माझ्यासोबत त्यांनी संपूर्ण रात्र माझ्यासोबत मेहनत केली आणि ही मूर्ती आम्ही घडवून आणली. ही मूर्तीचं हाईट दाखवायसाठी मी अजून एक फोटो दाखवतो त्याचा चौपाटीवरचा. जेव्हा चौपाटीमध्ये एंट्रन्स मारतानाचा हा फोटो आहे. तर ही एवढी हाईटेड मूर्ती एका रात्रच मी बनवली होती मूर्ती. तो एक हात पण एवढा बसला होता की तेवढी मूर्ती घडवण्यात आली आणि मजा आली ती मूर्ती घडवताना. त्याच्यानंतर मी बनवली मूर्ती ती ही होती ही मूर्ती मी बनवली होती ही APJ अब्दुल कलाम सरांना मी डेडिकेट केली होती. जसं माझ्या वडिलांनी पण त्या काही डेडिकेट केली होती. पण ही मूर्ती त्यांना भेटलो APJ अब्दुल कलाम सरांना भेटलो मी. त्याच्यानंतर ही मूर्ती मी डेडिकेट केली त्यांना. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की संपूर्ण ते जे हे गरुड हा जो गरुड जो आहे तो गरुड APJ अब्दुल कलाम सरांचा मिसाईल जी आहे गरुडा त्याच्यावरून तो गरुडावरती गणपती बसलेला आहे. ही आपली पृथ्वी नावाची पण मिसाईल आहे त्यांची. आणि इकडे जो तू बघशील तर APJ अब्दुल कलाम सरांचा एक छोटा फोटो पण आहे. आणि त्यांची जी बुक आहे विंग्स ऑफ फायर ते बुकला आणि त्यांना डेडिकेट करून ही संपूर्ण मी मूर्ती केली आहे. हातामध्ये अग्नी नाग त्रिशूळ ते संपूर्ण हे त्या दृष्टिकोनातून. आणि हा मी ह्याच्यावरून हाईट माहिती पडेल की केवढी हाईटची ही मूर्ती होती. तर ही इको फ्रेंडली मूर्ती बनवली होती कागदाची. त्यानंतर जी मी मूर्ती बनवली होती ती ही दुर्वांपासून संपूर्ण ही पण 22 फूट मूर्ती होती. त्याच्यामध्ये तो हाईट माहिती पडेल ही. त्यानंतर मी जी मूर्ती बनवली होती ती ही होती पानांपासून सुकलेल्या पानांपासून मी मूर्ती बनवली होती. हे संपूर्ण सुकलेले पानं लावले आहेत. त्याला इको फ्रेंडली पद्धतीने संपूर्ण मूर्ती मी तयार केली. हा मी ही मूर्ती खूप रुंद होती आणि हाईट पण होती याची मूर्तीची. ही विसर्जनाचा चौपाटीवरचा हा फोटो दाखवतो. एवढी ही अशी मूर्ती मी तयार केली होती. त्यानंतरची मी मूर्ती जी घडवली ती होती रेतीपासून. समुद्राची वाळू असते त्या वाळूपासून ही मूर्ती मी बनवली होती. ही 18 फुटी मूर्ती होती कारण हाईट तेवढी हाईट घ्यायला पॉसिबल नव्हती या मूर्तीला. कारण समुद्राची वाळू होती ती शक्यतो ही व्हायची म्हणजे पडायची वगैरे आणि तसं व्हायचं. त्यामुळे ही छोटी हाईट ठेवली पण इको फ्रेंडलीचा एक प्रसार करणार. आणि ह्याचे जे काही दागिने होते हे जे आहेत दागिने हे सगळे शंख आहेत. शंख शिंपल्या वापरून चौपाटीवरचे गिरगाव चौपाटीवरचे शंख शिंपल्या जे मेलेले शंख आहेत शिंपले आहेत ते वापरून ही मूर्ती घडवली होती मी. ही रेतीपासून समुद्राच्या वाळूपासून ही मूर्ती घडवली होती. याला शेडिंग पण याला कलर म्हणजे वॉटर कलरने याला शेडिंग दिली होती तशी. आणि त्याच्यानंतर जी मी मूर्ती बनवली ती मूर्ती ही होती कॉटन पासून बनवलेली. ही मूर्तीला खूप म्हणजे लोकांचा खूप प्रतिसाद खूप आला. कॉटन पासून संपूर्ण ही मूर्ती बनली होती आणि ह्याच्या मूर्तीचे फोटोज पण खूप फेमस झाले. संपूर्ण खालून वरपर्यंत कम्प्लीट कॉटन आहे. कापसापासून ही मूर्ती कम्प्लीट बनवली होती. आणि ही मूर्तीची हाईट पण 18 फूट होती. ह्याचा फोटो मला बघायला लागेल पण
हाय, ती मूर्ती त्या टायमाला घडवली होती. आय थिंक तुलाच पाठवलं योगेश मी फोटो. तर ती मूर्ती मी माझे मित्र कोलबाटलेनमध्ये माझे मित्र आहे राज म्हणून, ह्यांनी संपूर्ण म्हणजे कॉटनच म्हणजे कलाकृती करायला त्यांनी मला खूप मदत केली होती. राज आणि त्याची अंजली हे दोघं म्हणजे आले होते रात्री. तर ह्यांनी आणि मी आम्ही तिघांनी मिळून ही मूर्ती बनवली होती. ही मूर्ती आमच्या इथेच आहे. हो, तुझ्या इथेच आहे. तर अशी करून ती एक वेगळी संकल्पना आणि दरवर्षी वेगळी संकल्पना करून त्यांना काहीतरी मूर्ती तयार करत असतो. विक्रांत, आता प्रेक्षकांना पण एक थोडी मजेदार सांगतो. विक्रांत, मी कारखान्याच्या मागे आलोय, घ्यायला ये. हो, हे म्हणजे त्या टायमाला असं असायचं की तू कारखान्यामध्ये यायचंस वगैरे. तर तिथे कारखान्याची एंट्रन्स आहे ना, एंट्रन्सला हे असायचं म्हणजे एंट्रन्स बंद असायची रात्री लॉक करायचं. तो रात्री लॉक करायचं, तर एंट्री भेटायचं नाही. तर पाठीमागून जे म्हणजे कारखान्यामध्ये आतमध्ये जे लोक काम करतात त्यांच्यासाठी म्हणजे आतमध्ये एंट्रन्स वेगळी होती, ती ह्याच्या पाठीमागून होती. आपलं हे कारखान्याच्या पाठीमागून ती एंट्रन्स असायची. तू यायचं हा पाठीमाग, तिथून एंट्रन्स आहे. तू यायचाच, तुम्हाला कॉल करायचाच. आणि इतर पण जे कोणी माझे फ्रेंड आहेत ज्यांना म्हणजे जे वेबपेज आता जे चालवतात ते पण सुद्धा यायचे आणि त्यांना इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचे असतात वगैरे. तर मी भेट करून पण द्यायचो. अरुण दादा पण मला खूप सपोर्ट केला. आणि तसं करून म्हणजे लोक मला कॉल करायची की विक्रांत कुठे आहेस, आम्ही कारखान्याच्या पाठी आहे, मला दाखव फक्त, मी एक आलोय. तो माझ्यासोबत एखादा मित्र आहे, तुम्ही बाबा चल बाबा ये, बघ मूर्ती बघ, है ना. तसं करून असायचं गोष्ट ती. पुढच्या वर्षी ज्यांचे कारखाने असतील त्या लोकांनी बोलायला नको, आता या लोकांनी आमचा मागचा रस्ता नाही. काय माहितीये, ते स्ट्रिक्टली म्हणजे बनाई असते की बाबा, आणि मंडळातले जे कार्यकर्ते असतात, कारण आतमध्ये जो काम चालतो तो म्हणजे मोठमोठ्या मूर्त्या असतात, अक्षरशः वेल्डिंगचे कामं असतात. तर कोणा शॉक लागू शकतो आणि कधी काही दुर्घटना घटू शकते. म्हणून त्यासाठी आम्ही म्हणजे कॉमन पब्लिक साठी करतो, आम्ही अलाउड करतो. पण शक्यतो जेव्हा गणपतीचे दिवस जेव्हा जवळ येतात त्या टायमाला शक्यतो मी बंद करून ठेवतो, कारण तेव्हा काम खूप जोरावरती चालू असतं. आणि तेव्हा जरा पुढचं एक्झिबिशन कधी आहे? लवकरच करू आणि दोघांचा करू. तुझंही तिकडे आपण हे करू, स्टॉल ठेवू तुझंही अक्षर गणेशाचा, है ना. आणि लोकांना तुझाही म्हणजे खूप काही प्रतिसाद म्हणजे अक्षर गणेश पण लोकांचा आता खूप काही आहेत. तर करू आपण, लवकरच करू. मला हो. विक्रांत, म्हणजे जुने माझे, हा बोल ना. हा, तर मी अजून एक गोष्ट दाखवतो. जेव्हा आता मी एपीजे अब्दुल कलाम सरांना जेव्हा मी भेटलेलो, तर तेव्हा मी त्यांनी मला हे पण केलं, म्हणजे अभिनंदन वगैरे केलं आणि मला पुरस्कार पण दिला. आणि त्यांच्याकडून मला एकलव्य एक पुरस्कार पण आहे माझ्याकडे, त्यांच्याकडून मला भेटलेले आहे, आपले माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम त्यांच्याकडून. आणि त्यांना माझी भेट म्हणून एक गणपती बाप्पाची पेंटिंग बनवून दिली. तर ही तो पेंटिंगचा फोटो आहे, गणपती बाप्पाच्या हातामध्ये कबूतर, म्हणजे पीसचा सिम्बॉल आणि भारताचा झेंडा. हा मी त्यांना गिफ्ट दिला. म्हणजे त्यांना तिकडे जेव्हा त्यांनी पुरस्कृत केलं तेव्हा मी त्यांना हा स्केच एपीजे अब्दुल कलाम सरांना दिला. आणि ते स्केच त्यांच्या जीवनावरती आणि ते स्केच सुद्धा स्वतः घेऊन पण गेले की आय विल टेक दिस स्केच विथ मी. ते घेऊन सुद्धा गेले ते स्केच. आणि ते जिथे बसायचे ते त्यांच्याकडे तो स्केच नेहमी असायचा तिकडे. आणि त्यांच्या जीवनावरती जे एक्झिबिशन मध्ये त्यांच्या बनत आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या एक्झिबिशन मध्ये सुद्धा हा स्केच माझा जो आहे तो असणार आहे त्या तिकडे. म्हणजे जरी पुढे असीन नसीन तरी तो एक्झिबिशन मध्ये ती माझी पेंटिंग तिकडे, आणि ते एपीजे अब्दुल कलाम सरांच्या ह्याच्यामध्ये म्युझियम मध्ये ती पेंटिंग माझी असेल.
ही एक म्हणजे गणपती बाप्पाची एक हेच बोलू शकतो. हो बोल ना. पुढचं अजून एक मंडळाचं नाव न घेतल्याशिवाय ही मुलाखत संपूच नाही शकत, ते म्हणजे भुलेश्वरचा राजा. हो 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 म्हणजे खूप लोकांनी कमेंट पण केले. तर भुलेश्वरचा राजा या मंडळाला मी खूप वर्षापासून मी स्केच देतो. तर ह्यांचं आय थिंक 50वा वर्ष होता ना योगेश? 50वा वर्ष होता त्या वर्षी भुलेश्वरचा राजाचा, 2012ला. आणि त्या मूर्तीचं हे फोटोग्राफीचं ऑर्डर तू करत होतास आणि तुझ्या थ्रू 14ला हो त्या मूर्तीचं ऑर्डर तू करत होतास. आणि ते करत असताना गोष्ट अशी होती की तुझी ओळख तिकडे आणि तू माझी ओळख करून दिली केतन नाईकची. केतन नाईक आणि तुम्ही दोघांनी म्हणजे भुलेश्वरचा राजाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना सांगितलं की हा विक्रांत म्हणजे स्केचेस वगैरे करू, आणि त्यांना माझ्याबद्दल सांगितलं करून, आणि तिकडून मग त्यांची ओळख झाली. आणि त्या वर्षी मग त्यांना कॉन्सेप्ट काहीतरी पाहिजे होता, वेगळा कॉन्सेप्ट. तर त्यांनी मंडळाने मला सांगितलं की आम्हाला स्केचमध्ये म्हणजे असं कर की आम्हाला रिद्धी सिद्धी पाहिजे, म्हणजे यावर्षी 50वा वर्ष तर रिद्धी सिद्धीच्या सोबत आम्हाला हे करायचंय, म्हणजे स्केच म्हणजे मूर्ती आणायची. तर त्यासाठी 2013ला होता, भुलेश्वरचा राजाच्या अकाउंट वरून कमेंट आली आहे. तर 2013ला ती हो ही मूर्ती होती आणि ह्याचा स्केच माझा होता. आणि एक लहानपणीपासून मी राजन झाड काकांची मूर्त्या बघतो, आणि अशी आठवण म्हणून मी गोष्ट सांगावी की त्यांच्या म्हणजे मूर्ती स्केचनी बनणे म्हणजे हे खूप रिस्पेक्ट एक होती, आणि लहानपणापासून एक इच्छा होती, आणि माझ्या स्केचनी ती मूर्ती घडून आली. हे खरोखर भुलेश्वरचा राजा आणि तुझा योगेश आणि केतन नाईक आणि सगळे म्हणजे राजन काकांचा मी खूप आभार मानतो की त्यांनी म्हणजे मला चान्स दिला आणि माझ्या स्केच मधून त्यांनी म्हणजे मूर्ती बनवली. तर खूप खरंच रिस्पेक्ट खूप आहे त्यांच्याबद्दल. इव्हन विजय काकांसोबत पण मी स्वतः माझी जेव्हा जी कागदाची मूर्ती जी मी घडवली होती ती घडवल्यानंतर मी पहिल्यांदा मी मूर्ती ती दाखवायला विजय खातू काकांना मी गेलो होतो ती मूर्ती दाखवायला, आणि ती काकांना मी ती मूर्ती जाऊन दाखवली. अरे काय बोलतो विक्रांत तू? मी बोललो की काका तुम्हाला एक गोष्ट सांगायची, मी तुम्हाला सांगितली ना ही बघा ही काका मी ही मूर्ती बनवली आहे आणि तुमच्या कारखान्यामध्ये मी लहानपणीपासून येतो, तर ते स्ट्रक्चर वगैरे कसं बनतात वगैरे तशी ती आयडिया घेऊन आणि थोडीफार माझ्या पप्पांची एक आयडिया घेऊन ती मी मूर्ती संपूर्ण मी स्वतः मी बनवली. आणि खातू काका त्या वर्षी म्हणजे खूप शॉक झाले, आणि म्हणजे मी बघून कारखान्यामध्ये मी बघून तसं मी शिकलो करून, आणि ती तशी मी घडवून आणली ती मूर्ती तसं करून. आणि तसं मी अजून मी एक गोड प्रसंग सांगतो, आणि खातू काकांची एक गोड आठवण सुद्धा आहे माझ्याकडे, की मी एकदा घाटकोपरचा एक मंडळ होता, असल्फा अहमदचा एक मंडळ होता, त्यांनी माझ्याकडून एक स्केच घेतला होता. तो स्केच घेऊन मला घेऊन गेले पहिल्यांदा म्हणजे मूर्ती बुक करायला. तर त्या टायमाला ना एक परीच्या रूपात म्हणजे त्यांना एक फॅन्टसी टाईप मध्ये स्केच करायचा होता. तर तो स्केच माझ्याकडून घेतला आणि तो घेऊन गेले. तर त्या स्केच मध्ये आहे ना पहिल्यांदा मी म्हणजे जेव्हा कारखान्यामध्ये एंट्री मारली तेव्हा मंडळवाले होते, त्या मंडळवाल्यांना बघून बोले अरे या या, आणि तसंच मी त्या मंडळासोबत आलो आणि ते बोलले अरे विक्रांत तू पण अरे ये बस बोला काय करायचं यावर्षी. विक्रांतला घेऊन आला म्हणजे काय ना काहीतरी असणार तुमच्याकडे करून, आणि तसं करून झालं. तर त्या टायमाला हे होतं की हाय म्हणजे विक्रांतकडे पण आहे, तर तू म्हणजे तुम्ही पण दादा तुम्ही पण सांगा की तुमच्या मनात काय की आपली मंडळाची मूर्ती कशी असावी करून. कारण कधी कधी असं असायचं की खातू काकांच्या मनात पण असायचं की या मंडळाला यावर्षी मला अशी मूर्ती काहीतरी घडवायची, तर ते स्वतःही स्केचेस करून ते स्वतः म्हणजे मंडळाला रिकमेंड करायचे. तर तेव्हा गोष्ट म्हणजे एक गोड आठवण म्हणून एक बोलू शकतो आठवणीतला गणेशोत्सवाच्या याच्या दृष्टिकोनातूनच, की काका स्वतः म्हणजे त्या टायमाला मंडळासमोर म्हणाले की अरे
विक्रांत एवढा एन्सायक्लोपीडियास तू घेऊन फिरतोय तुम्ही लोक, आणि तुम्ही लोक मला कसं काय विचारताय? दाखवा तुम्ही काय आणलंय ते दाखवा करून. पण तेव्हा एक मन भरून आलं की खातू काका स्वतः म्हणाले की बाबा विक्रांत तू एवढा जो हे एन्सायक्लोपीडियास गणपतीचा घेऊन फिरतोय तर एक हे काय तर दाखव करू. तर हा तो स्केच होता जो गणपती बाप्पाचा जो घेऊन म्हणजे गेलेलो आणि मंडळाने जो केला होता. आणि या स्केच मध्ये खातू काकांनी मला खूप काय या स्केच मधून मला सांगितलं, आणि ह्याची जी मॅपिंग आहे जी म्हणजे स्केल वर्क ज्याला म्हणतो आपण तो पण मला त्यांनी दाखवला. आणि ते म्हणजे प्रेक्षकांना आणि मुंबई गणपतीमध्ये स्पेशली मी खातू काकांची ड्रॉइंग सुद्धा दाखवतो जी माझ्या स्केचच्या मागेच त्यांनी केली होती. हे 2 स्केच होते, हा एक स्केच होता आणि हा एक स्केच होता. या 2 स्केच मधून फायनलाइज करणार होते. हे जे आहे ही जी मॅपिंग आहे, ही जी इथून जी ही मॅपिंग आहे 7 फुटामध्ये ही मूर्ती बसवायची, ही मॅपिंग हे खातू काकांची हे आहे, त्यांनीच केली आहे. ही जी आहे इथपर्यंत म्हणजे खालून एक किती फीट म्हणजे ही ट्रॉली 2 फूटची ट्रॉली तुमची वगैरे, आणि 7 फूटची टोटल 7, 8, 9 फुटामध्ये वगैरे तेवढं हे आहे. आणि हा स्केच पण आहे ना, ह्याच्यामध्ये पण खातू काकांनी मला खूप काय सांगितलं, म्हणजे ह्याला सपोर्ट रॉड वगैरे कसं जाणार, कसं काय जाणार. तर त्या दृष्टिकोनातून त्या स्केचच्या बेस ही विजय खातू काकांची ऑफिशियल ड्रॉइंग त्यांनी केलेली. ही काकांचं स्ट्रोक तुम्ही बघितलंच ओळखणार की हो ही विजय काकांनी केलेली. तर ही एक माझ्या, आणि ती माझ्या स्केचच्या मागेच त्यांनी केली आहे. तर ही एक गोड आठवण म्हणून ही एक माझ्याकडे, आणि हे त्यांनी मला ही गोष्ट सांगितली, ही गोष्ट मला खूप इम्पॉर्टंट झाली. आणि ही मी जे आता जे स्केचेस करतात त्यांनाही ही गोष्ट सांगतो की आपण स्केचेस काढायच्या आधी एक सेंटर एक लाईन मारून घ्यायची. हे काकांनी मला खातू काकांनी सांगितली होती त्या टायमाला गोष्ट की विक्रांत तू स्केच करतोस ना, हे स्केच करतो वगैरे ठीक आहे, पण स्केच काढायच्या आधी एक सेंटर अशी एक लाईन मारून घे. हा सेंटर लाईन आपलं सेंटर रॉड असतो. तर सेंटर रॉडच्या आजूबाजूला आपलं जी काही गोष्टी असते क्रिएटिव्हिटी असते ती सगळी करायची असते. मग हा सेंटर लाईन त्यांनी स्वतः करून मग त्याच्या आजूबाजूला त्यांनी स्वतः हा स्केच तयार करून, आणि हा जो मागून जो रॉड कसा जाणार आहे ही पण त्यांचीच ड्रॉइंग आहे. ही ट्रॉलीवरून हा जो रॉड वरती जाणार आणि इथून असं बाहेर जो रॉड येणार आहे, आणि हा जो ट्रॉलीचं संपूर्ण पोर्शन म्हणजे वेगवेगळ्या असं अँगल मधून त्यांनी मला ही एक गोड आठवण खातू काकांची हे सगळं त्यांनीच लिहिलेलं आहे. ही एक काकांसोबतची एक गोड आठवण एक म्हणावी तर ही आहे माझ्याकडे. आणि ही म्हणजे मी किती पुढे काही झालो, पुढे डायरेक्टर जरी झालो वगैरे काय झालो तरी ही पेंटिंग मी फ्रेम करून माझ्याकडे एक गोड आठवण म्हणून, काकांची एक गोड आठवण म्हणून ही ठेवणार मी. विक्रांत आता शेवटचे तुला 2 प्रश्न हे करतो. हो 2013 त्यावेळेला खातूंना परेल वर्कशॉप मध्ये जागा नाही मिळालेली, त्यामुळे भुलेश्वरचंही ते आठवलं. भुलेश्वर त्यावेळेला तेजुकायामध्ये बनलेला. त्याच्यानंतर खातू साहेबांचे इथून पण आगमन होते. विक्रांत एक त्यावेळेची एक खूप चांगली मूर्ती झालेली ही 2013ची. हो ही खेतवाडीचं 7वी गल्ली ही मूर्ती खूप म्हणजे आठवणारी. म्हणजे हा मूर्तीचं हे सांगतो मी स्पेशालिटी मी सांगतो की या मूर्तीला घडवताना म्हणजे स्केच घडवताना हा जो कॉन्सेप्ट आहे जो गदा आहे हनुमानाची गदा, 1 मिनिट दाखवतो स्केच मी तुम्हाला दाखवतो. तू स्केच कडे हे कर मी सांगतो. त्याचं स्केच नाही माझ्याकडे पण हा तो मूर्तीकडे तू दाखव मला, तो मूर्ती दाखवते, मूर्तीचा फोटो दाखव लोकांना, प्रेक्षकांनाही ते कळेल लोकांनाही कसा तो कॉन्सेप्ट समजला होता. हा तर हा जो आहे हा कॉन्सेप्ट जो हनुमानाचा हात आहे आणि जे हातामध्ये जी गदा आहे तर हा म्हणजे सिम्बॉल होता, बजरंग दलचा सिम्बॉल होता. आणि बजरंग दलचा वगैरे कार्य मी करतो माझ्या मित्रांसोबत वगैरे,
तर त्या सिम्बॉल मध्ये, आणि हिंदू धर्माचं कार्य मी लहानपणीपासूनच करतो, तर त्या सिम्बॉल मध्ये आपल्या गणपती बाप्पाला राम भगवानचं, आता राम मंदिर उद्या बनतोय, तर त्या राम भगवानच्या रूपामध्ये मी हा जो कॉन्सेप्ट वरून मी बनवला होता. आणि हा खेतवाडी 7वी गल्लींनी ही मूर्ती बनवली. आणि ही मूर्तीचं गोष्ट एवढी की ही मूर्ती एवढी बॅलन्सिंग होती की शेवटपर्यंत, अगदी चौपाटीला जाईपर्यंत या मूर्तीला काहीच नाही झालं. आणि एकदम रिस्की होती, आणि बॅलन्सिंग काकांनी एवढ्या चांगली केली होती खरोखर. म्हणजे भालचंद काका आणि विजय खातू काका यांचं म्हणजे एक वेगळीच गोष्ट होती की मूर्तीला शेवटपर्यंत, अगदी चौपाटीवरती तू आणि मी, आपण दोघं एकत्र उभे होतो चौपाटीवरती, ती मूर्ती उभी, आणि शेवटपर्यंत एखादा क्रॅक पण नाही गेला त्या मूर्तीला. ही खरोखरच ही एक मूर्ती होती, एक वेगळीच आठवण आहे ती, आठवणीतला गणेश उत्सव संदर्भात. तसं विक्रांत, आता एक अगदी शेवटचा प्रश्न. कामाठीपुराचा चिंतामणी स्वामी अय्यप्पा ऋषी, त्यावेळेला स्केचचे हे तू 3 हे केलेले, तिन्ही साईडनी स्केच केलेले, आणि त्याचा मिनिएचर ही. हो, मिनिएचर केलेला. तर गोष्ट अशी होती, मी तो हे पण दाखवतो तुम्हाला, फोटो सुद्धा दाखवतो त्या मूर्तीचा, जो मिनिएचर मी केलेला. आणि त्याचा हा तो स्केच होता स्वामीनारायण अय्यप्पाचा, आणि हा तो मिनिएचर मी घडवलेला. आणि ह्याचा अजून म्हणजे प्रत्येक अँगल मधून याचा स्केच केला होता, ते मंडळासाठी केला होता. हा तो मूर्ती घडवतानाचा मातीची मूर्ती तयार केली, 1 फूट होती ही मूर्ती. त्यानंतर योगेश तू बोलत होता की ही मूर्ती मला नेहमी घेऊन जातो. तर ही मूर्ती घडवतानाचा असं होतं की त्या मंडळाची ट्रॉली होती, तर ट्रॉलीमध्ये आता टायगर बसवणे हा एक चॅलेंजिंग गोष्ट होती. तर ट्रॉलीमध्ये मूर्ती जर बसवली तर कुठच्या पर्स्पेक्टिव्हने ती बसवायला लागेल, आणि कशाने ती मूर्ती पण संपूर्ण दिसेल, आणि गोष्ट तशी. तर हे मंडळाच्या पुढे ही म्हणजे गोष्ट होती. आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत जे सचिन शेट्टी, ते मला बोलले होते की म्हणजे विक्रांत कुछ तो कर है ना, अपने को वो मूर्ती करना है. तर त्याच्यासाठी मग त्यांच्यासाठी, आणि त्या गणपती कामाठीपुराचा गणपती चिंतामणी या गणपतीसाठी मी तो प्रत्येक अँगलनी तो स्केच केला. म्हणजे असं लोकांना पण बघून आश्चर्यचकित झाले की स्केच तर केलंय, पण तो स्केच तो एरियल व्ह्यूनी कसा वाटेल मूर्ती, बॅक साईडनी मूर्ती कशी वाटेल, आणि साईड अँगलनी दोन्ही साईडनी कशी मूर्ती वाटेल. तर तो एक वेगळाच पहिल्यांदा लोकांना बघण्यात आल्या गोष्टी, एक वेगळीच ती गोष्टी असते. आणि तसंच जो कामाठीपुराचा चिंतामणी जी पहिल्यांदा जी म्हणजे घोड्यावरती जी बनली होती, फेमस झाली होती, तर तो जो माझा पहिला स्केच होता कामाठीपुराचा चिंतामणी मंडळामध्ये. आणि त्या मूर्तीमध्ये मी म्हणजे विश केली होती गणपती बाप्पाला की कामाठीपुराचा चिंतामणी च्या समोर मी विश केली होती त्याच्या आधीच्या वर्षी. हो, हा तो स्केच, हा तूच काढलेला फोटो आहे योगेश? व्हिडिओ होती. हा तुझ्याकडे मी आले. हो, ही व्हिडिओ होती तुझ्याकडे. ही म्हणजे मूर्ती मूर्ती म्हणजे पास होताना, ट्रॉली पास होताना कशी वाटेल, तर ह्याचा तू व्हिडिओ केला होता. हो, खूप खरंच ते म्हणजे आठवण ती एक वेगळीच गोड आठवण आहे ती. तर तर त्या गणपती समोर मी विश केली होती की, आणि तेव्हा पहिल्यांदा मी घोड्यावरच्या मूर्तीचा तो स्केच केला होता. आणि त्याच्या समोर मी विश केली की बघा गणपती बाप्पा, जर हे सक्सेस झालं आणि पुढे माझ्या गणपतीचे स्केचेस सक्सेस झाला, तर मी दरवर्षी मी काही न मानधन घेता मी तुझं म्हणजे दरवर्षी स्केच मीच करेन. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत स्केच मी करेन. आणि ती गोष्ट खरी झाली. त्या गणपती बाप्पामुळे त्या घोड्यावरची जी मूर्ती, माझ्या तो स्केच आणि ती मूर्ती एवढी फेमस झाली की त्याच्यामुळे मला म्हणजे खूप मंडळांनी मला कॉन्टॅक्ट केला. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत
दरवर्षी जातो, म्हणजे सगळ्यात जास्त स्केचेस बघायला भेटतात ते माझेच बघायला भेटतात लोकांना. आणि दरवर्षी वेगवेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये वगैरे स्केचेस बघायला भेटतात लोकांना. ते त्या गणपतीमुळेच आहे की संपूर्ण हे आहे. आणि हे थोडेफार स्केचेस आहेत माझे जे मी दाखवतो. ही ऐरावत आणि इंद्रचा हा स्केच आहे. कारण लोकांनी म्हणजे जे काय आपले मित्र आहेत लाईव्ह मध्ये ते बोलत होते की विक्रांत भाई स्केचेस दिखाओ तो देखो स्केचेस. हे माझी स्केच आहे. ही संपूर्ण मी म्युझिशियन्सला डेडिकेट केलेलं आहे. प्रत्येक बाजे आहेत ह्याच्यामध्ये. हा तो स्केच होता जो नंतर फायनलाइज झाला ती असल्फाची मूर्तीला. आणि ही मूर्ती बनली होती तिकडे. आणि ह्याची रिमेक सुद्धा बनली इकडे सुरतला. हा फोर्टचा महाराजा ज्या मंडळाला म्हणजे बनली तिकडे राजन काकांनी बनवली होती मूर्ती. आणि हा माझा कामाटीपुराचा चिंतामणीचा स्केच तो दुसऱ्यांदा म्हणजे घोड्यावरती बनवला होता. जो आधीचा जो होता तो भगवान बसवेश्वरच्या रूपात होता. बसवेश्वरचा भगवानाच्या रूपात होता जो ह्यांचा म्हणजे शंकराचा स्वरूप होता जो त्यांनी साऊथ मध्ये घेतला होता. आणि हा जो आहे हा स्केच म्हणजे कल्की अवतार जो येणारा विष्णूचा आणि डोंगरावरना जो येणारा गणपतीचा जो अवतार आहे ज्याला कल्की अवतारच बोलतो. तो विष्णू पुराणामध्ये त्याला विष्णूचा रूप दाखवला आणि गणेश पुराणामध्ये त्याला गणपतीचा रूप डोंगरावरना दाखवला. ते दोघांचं रूप मिळून हा एक मी दाखवलाय. संपूर्ण प्रत्येक दागिने पासून संपूर्ण गोष्ट त्या गणपतीशी रिलेटेड आहे. आणि मूर्ती पण खूप सुंदर बनवली होती आकाश तिरीमलनी आणि संतोष दादा जमखंडींनी बनवली होती. खूप चांगली गोष्ट. आणि ही म्हणजे नरांतक देवांतक राक्षस आहे. हा गणपतीचाच अवतार आहे आणि नरांतक देवांतक राक्षसाचा वध केला होता. ही मूर्ती त्याच्या थ्रू. आणि खेतवाडी 6वी गल्लींनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे खूप दरवर्षी मला काय ना काहीतरी आणि असतं त्यांचं. आणि दरवर्षी मला म्हणजे कॉन्टॅक्ट करतं की विक्रम यावर्षी पण येऊन जा आमच्या गणपतीला वगैरे. म्हणजे 6वी गल्लीवाल्यांनी पण खूप हे सपोर्ट केला. परत परेलचा महाराजावाल्यांनी पण खूप सपोर्ट केला मला. ही परेलचा महाराजाची पहिल्यांदा जी मूर्ती मोठी मूर्ती घडवून आली तर ही त्याचा तो स्केच. परत मी देवीचे पण स्केच करतो. ही देवीची चिरा बाजारची फेमस मूर्ती आहे. चिरा बाजार ताळवाडीची मोठी मूर्ती असते. तर या मूर्तीचा मी स्केच केलं होतं. आणि पाठीमागे मी लायनचा चेहरा झाला होता. ह्याच्या नंतरच्या वर्षी सगळीकडे लोकांना म्हणजे लायनचा चेहरावाली गणपतीची आय थिंक गणपतीची पण मूर्ती बनली होती या म्हणजे ह्याच्या दुसऱ्या वर्षी. आणि तो पण खूप फेमस झाला होता. तर हा ट्रेंड वाघाचा चेहरा हा मी आणला होता पाठीमागे. हा तो ओरिजिनल स्केच अय्यप्पा स्वामीचा जो मी केला होता त्या टायमाला. त्याच्यानंतर असे बहुतेक स्केच आहे. आणि हा जो माझा पहिल्यांदा जो रथावरचा स्केच मी हा पहिल्यांदा केला होता. हा बुलेश्वरचा राजासाठी केला होता. ह्यांचा आय थिंक 60 वर्ष पूर्ण झालं. आय थिंक 55 पूर्ण झाले होते आय थिंक. तेव्हा हा बुलेश्वरचा राजासाठी स्केच केला होता. रथावरचा माझा पहिला स्केच होता. आणि राजन काकांनी मूर्ती घडवली होती. आणि त्याच्यानंतर असे कॉन्सेप्ट बेस्ड जे स्केचेस असतात राम सीता सॉरी कृष्ण आणि राधा कृष्णाच्या ह्याच्यामध्ये असं राम सीताच्या ह्याच्यामध्ये पण मी बनवली होती. खरं तर आता म्हणजे रामच येतोय कारण रामाची उद्याची तयारी आहे. तर परत हा माझा अजून एक स्केच आहे जो खूप फेमस झाला. आणि ही म्हणजे हा सिंहासन आहे. सिंहासन ही खूप फेमस झाला होता. आणि हा जो आहे कोलबाट लेनला ही बनली होती रामाची मूर्ती. ही म्हणजे खरोखर ही मूर्ती बनणार होती इकडे बुलेश्वरचा राजावाले बनवणार होते. पण त्यांचं त्यांचं म्हणजे हनुमान बनवायचं वगैरे कसं बनवायचं काय तर त्यांचं थोडी अडचण होती ती. आणि दिवसही कमी राहिले होते म्हणून ही मूर्ती त्यांनी न घडवली. मग मी कोलबाट लेनवाल्यांना पसंत आलं आणि कोलबाट लेन मध्ये ही मूर्ती बनली. नाहीतर त्या टायमाला ह्यांच्याकडे बनली असेल. त्यानंतर हा माझा खूप फेमस स्केच झाला होता. आणि ही मूर्ती तेवढी म्हणजे सुंदर बनली होती. तर अशा प्रकारे वेगवेगळे म्हणजे स्केचेस मी करत असतो. आणि तो जो विंग्स ऑफ फायर जो बघितला होता त्याचा हा जो ओरिजिनल स्केच होता.
हा तर तसं होतं आणि ते तर करतोच मी. त्यासोबत माझे हे पेंटिंग्स आहेत जे मी कॅनव्हास पेंटिंग करतो. हे कॅनव्हास पेंटिंग ही ऑइल ऑन कॅनव्हास आहे. तर आता जेवढे पण मी स्केच वगैरे जे काय करतात म्हणजे आत्ताची जी जनरेशन आहे त्यांना मी हे अजून एक गोष्ट बोलतो की तुम्ही स्केच करता ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये पण करा. कॅनव्हास पेंटिंग वगैरे ही रिअल आर्ट आहे. स्केच वगैरे करतो आपल्या पेपरवरती करतो वगैरे ठीक आहे, पण ही जी कॅनव्हास वरती जी करतो ही आपली रिअल आर्ट असते आणि ह्याला जास्त प्रतिसाद आहे. ही परत ही एक पेंटिंग आहे, ही पण मी गिफ्ट देणार आहे. एक स्पेशल पेंटिंग आहे ती शिवाजी महाराजांची पेंटिंग. तर हे स्वामी समर्थांची पेंटिंग आहे जी मी केली आहे. ही ऑइल आणि अॅक्रेलिक हे दोन्ही कलर मी वापरले त्याच्यामध्ये. आणि हा ब्राऊन बोर्ड आहे, त्या ब्राऊन बोर्ड वरती पेंटिंग केलं. ब्राऊन बोर्ड म्हणजे आपला जो फ्रेमिंग जेव्हा आपण करतो त्या फ्रेमिंगच्या पाठीमागे जो ब्राऊन बोर्ड असतो, या आर्टची किंमत खूप असते. म्हणजे याची व्हॅल्यू आहे ना, व्हॅल्यू खूप असते. जे नॉर्मल कॅनव्हास पेक्षा आहे ना, ब्राऊन बोर्ड वरची व्हॅल्यू खूप असते. ही मी केलेली आहे. त्यानंतर दत्तची पेंटिंग आहे आणि एक स्पेशल पेंटिंग जी आता मी तुला दाखवतो. स्पेशल उद्यासाठी मी फायनल टचेस आजच केले. ती आहे म्हणजे ही पेंटिंग फायनल टचेस आजच केले आणि रामलल्लाची ही. आणि ह्याची अजून एक मी पेंटिंग बनवली आहे. ह्याची म्हणजे जी ह्याच्या आधी मी एक पेंटिंग बनवली होती, सेम पेंटिंग बनवली होती ती मी वसीम रिझवी जे आहे आपले शिया वफ बोर्डचे अध्यक्ष, त्यांना मी पेंटिंग ती गिफ्ट केली आणि ती पेंटिंग माझ्यातर्फे ती पेंटिंग आणि ते राम मंदिरामध्ये ती पेंटिंग नेणार आहे तिकडे. तर राम मंदिराकडे माझी पेंटिंग जाणार आहे ती. आणि ही एक पेंटिंग मी परत एकदा, तीच पेंटिंग मी परत एकदा बनवली एक आठवण म्हणून आणि माझ्याकडे एक राहावे म्हणून. आणि उद्या या पेंटिंगची पूजा करणार आहे म्हणजे श्रीरामाची. मगाशी पण तू जे बोललेलं की तुझं कॉल नाही लागत आहे आणि त्या मागचं कारण होतं. अगदी माझाही तेच काम चाललेलं. अरे बापरे, तू सुद्धा काही ना काहीतरी करतोय क्रिएटिव्ह. नाही केलंच पाहिजे, कारण आपला राम म्हणजे आपला मोठा दिवस आहे. आणि प्रभू श्रीराम म्हणजे एक हे पुरुषोत्तम बोलायचे त्याला. म्हणजे त्यांना देव असं मान्यता दिलीच नाही, मर्यादा पुरुषोत्तम बोलायचे त्यांना. कारण ते आपले नॉर्मल पुरुष म्हणजे ह्युमन्स मध्ये एक वरची पदवी, ह्युमन्स मध्ये तो एक हे आहे. म्हणजे प्रभू श्रीराम हे ह्युमन्स मध्ये एक मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ते होते. तर आणि त्यांचं म्हणजे जीवन अख्खा स्ट्रगल मध्येच गेलंय. अक्षरशः म्हणजे जन्माला आल्यापासून जो स्ट्रगल केला, अक्षरशः सीता म्हणजे परत आल्यानंतरही नंतर त्याच्यानंतरही त्यांना स्ट्रगल एक अगदी त्यांच्या जीवनाचा शेवटचा प्रसंगापर्यंत त्यांचा स्ट्रगल आहे. आणि त्यांच्या जीवनात जेवढा स्ट्रगल झाला होता तेवढाच स्ट्रगल त्यांचा म्हणजे मंदिरालाही त्यांच्या तेवढा बघण्यात आला. तर खरोखरच मी आपल्या जेवढे पण लोक बघतायत आणि जेवढे पण आपले मित्र आहेत, जेवढे पण प्रेक्षक आहेत, सगळ्यांना मी हे करतो की उद्या संध्याकाळी एक आपल्या रामासाठी देवासाठी आपल्या 5 दिवे लावून आणि रामाच्या फोटोला आपण फुलं का हार किंवा काही करून एक आपल्या तर्फे एक देवाला एक हे द्यावे, कॉंग्रॅच्युलेशन एक करावा की आपला मूर्ती बनते आणि खूप म्हणजे एक मंदिर बनते आणि खूप म्हणजे मन भरण्यासारखा एक प्रसंग आहे तो. ठीक आहे विकास, धन्यवाद. तू इतका वेळ आम्हाला दिलास त्याबद्दल मुंबई गणपती टीम तुझी आभारी आहे. थँक्यू सो मच योगेश शेनवरकर आणि मुंबई गणपती आणि तुझे जेवढी टीम आहे आणि त्यासोबतच जेवढे मंडळ बघतात आणि जेवढे माझे मित्र आणि जेवढे पण लोक बघतात त्यांचा पण सगळ्यांचा पण आभार मानतो. आणि गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम. म्हणून मीही तुझी रजा घेतो. जय गणेश. हो जय गणेश, जय गणेश, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आठवणीतला गणेश उत्सव आणि हिस्ट्री ऑफ गणेश उत्सव लोक म्हणजे तुम्ही लोक
टॅग हा फॉलो कर आणि मुंबई गणपती आपला इंस्टाग्रामवर एकच तास आपण लाईव्ह करू शकतो, त्यामुळे आपल्याला ते ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा